दुर्गा माता की जय. श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ आपण चालू करतोय. त्याच्या अगोदर मी अनुक्रमणिका सांगते तुम्हाला. सगळ्यात अगोदर काय काय करायचं ते दुर्गा सप्तशतीची प्रार्थना करू शकता. प्रार्थना तुम्हाला तुमच्या मनावर केली तर करा, नाहीतर एक माळ स्वामी समर्थांचा जप करा 108 वेळा आणि सुरू करा. आता तिथून काय सुरू करायचं आहे, पान नंबर 16वरती आपल्याला अथ देव्या कवचम, नंतर अर्गला स्तोत्रम, अथ किलक स्तोत्रम, रात्री सूक्तम, अथ श्री दुर्गा सप्तशती. 1 ते 13 अध्याय पूर्ण झाल्यानंतर तंत्रोक्त देवी सूक्त, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य, देवापराध, क्षमापण स्तोत्र, हे सगळं करून आपल्याला देवीची आरती करायची आहे. क्षमापण स्तोत्रामध्ये क्षमा मागायची की काही जर चुकलं असेल, बोलताना उच्चार वगैरे चुकले असतील, जांभळे आले असेल, कधी मध्येच उठावं लागलं असेल तर माफ करा म्हणून, आणि आरती करायची. असं करून आपल्याला सगळे अध्याय रोज पूर्ण करायचे आहेत. आपण अध्याय सुरू. ओम दुर्गा माता की जय. दिव्या कवचम. ओम अस्य श्री चंडी कवचस्य ब्रह्म ऋषी अनुष्टुप छंदः चामुंडा देवता अंगन्यास्तोक्त मातरो बीजम दिग्बन देवतास्तत्वम श्री जगदंबा प्रीत्यर्थे सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोग. ओम नमश्चंडिकाय. मार्कंडेय उवाच अतिगुह्य जे संसारी मानक वा सर्व रक्षका पितामह ते सांगावे अद्यापि न दिले कोण. ब्रह्म उवाच ऐसे गुह्यतम विप्रा सर्वभूतोपकारक देवी कवच पुण्याचे ऐकावे ते महामुनी. प्रथम शैलपुत्री ते द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय चंद्रघंटाती कुष्मांडा चवती असे पंचम स्कंद माताती षष्ठ कात्यायनी असे सातवी काल रात्रीती महागौरीती अष्टमा नवम सिद्धिदात्रीती नवदुर्गा यशस्विनी. हे सर्व नाम सर्वज्ञ महात्मा वेद बोलिला. अग्नीत जळता कोणी शत्रू निखिळ तारण विषम संकट आमाजी भयार्थ शनागत न त्यांचे होत असे किंवा अशुभ सरण संकटी विपत्ती न दिसे डोळा शोक दुःख भय नसे. ज्या भक्त स्मृती देवीची पावे श्रेयस वृद्धित देवेश्वरी तुझ्या नामी त्याची रक्षा सुनिश्चित. प्रेतारूढ तू चामुंडा वाराही महिषासना ऐंद्री गज सामारूढा वैष्णवी गरुडासना माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखी वाहना लक्ष्मी पद्मासना देवी पद्महस्ता हरिप्रिया श्वेतरूपाधरा देवी ईश्वरी वृषवाहना ब्राह्मी हंस समारूढा सर्व भरण भूषिता माता समस्त ऐशाया सर्व योग समन्वित भूषणे शोभती त्यांना रत्न नाना सुशोभित क्रोधयुक्त समस्ता यारती शोभती देवता शंख चक्र गदा शक्ती हला मुसालायुधे खेटक तोमर पाणी परशुपाशान की कुंत त्रिशूल आयुध शारंगादी महानदे दैत्यांच्या देहनाशाशी भक्त अभय द्यावय देवतांच्या हितासाठी देवी शस्त्रास्त्र धारिती. नमस्ते हे महारौद्रे महाघोर पराक्रम महाबले महात्साये महाभय विनाशिनी पाहता भय शत्रुशी देवी घे मज रक्षक पूर्वेसे इंद्रिय रक्षाया आग्नेयी अग्नदेवता वाराही दक्षिण दिशे नैऋत्य खडगधारिणी वारुणी पश्चिम दिशे वायव्ये मृगवाहिनी कौमारी उत्तर दिशे ईशान्य शूलधारिणी ऊर्ध्व ब्राह्मणी रक्षावी वैष्णवी अधवासिनी दस दिशा रक्षो ऐसी चामुंडा शववाहना पुढे पुढे जया रक्ष विजय रक्ष मागुनी अजिता वाम वाक्षा भागाशी दक्षिणे अपराजिता उद्योतिनी शिखा रक्षो उमा रक्ष तू मस्तका माला धारिले लाटासी भ्रुकोटीसी यशस्विनी त्रिनेत्राती भ्रूमध्येसी यमघंटाती नासिका शंखिनी चाक्षु मध्याशी कानाशी द्वारवासिनी कपोलकालिका रक्षो कर्णमूलाशी शांकरी सुगंधनासिका रक्षो उत्तरोष्ठाशी चर्चका अधरागामृत कला जीवेला ती सरस्वती दंतरक्षावी कौमारी कंठदेशासी चंडिका घाटीशी चिंत्रघंटाती महामायाती राहुषी हनुवटीशी कामाक्षी वाणीशी सर्व मंगला ग्रीवेशी भद्रकालिती पृष्ठवंशा धनुर्धरी नीलग्रीवा वैकंठा नलिका कुल नलकोबरी स्कंदाशी धडंगिनी रक्षो बाहुशी ब्रजधारिणी दोन्ही हातांशी दंडिनी रक्षो अंगुली अंबिका शूलेश्वरी नखा रक्षो कुक्षी रक्षो कुलेश्वरी स्तना रक्षो महादेवी मना शोक विनाशिनी हृदयाली लिता देवी उदरा शूलधारिणी नाभिशी कामिनी रक्षो गुह्य गुहेश्वरी तथा पूतना कालिका लिंगा गोदा महिष वाहिनी कटिभाग भगवती टोंगळे विंदव वासिनी रक्षावी काम पूर्णाती पोटरीशी महाबला गोट्याची नारसिंही ती पादपृष्ठाशी तेजसी श्रीपादांगुली रक्षो तळवे तल वासिनी दृष्टांकराली नखाशी केशाशी ऊर्ध्वकेशिनी रोमकूपाशी कौबरी त्वचा वागीश्वरी तथा रक्तमज्जव सामांस हाड मेदाशी पार्वती अंतराशी काल रात्री ती पित्राशी मुकुट शेश्वरी पद्मावती
पद्मावती पद्मकोशा कफा चूडामणी तथा ज्वालामुखीत नख तेजा अभेद्या सर्व संदिशी ब्राह्मिणी वीर्य रक्षावे छाया छत्रेश्वरी तथा अहंकार मन बुद्धी रक्षा विधर्म धारिणी प्राणापानर नक्षाशी समान ध्यान रक्षणा एकवज्र हस्ता देवी प्राण कल्याण शोभना रसरूप गंध शुद्ध स्पर्शासी देवी योगिनी सत्वरजतमो गुणा रक्षु नारायणी सदा रक्षु आयुषी वाराह रक्षु धर्माशी वैष्णवी यश कीर्ती लक्ष्मी विद्या रक्षु चक्रिनी ती धना इंद्राणी गोत्र रक्षावे पशु चंडिके महालक्ष्मी ती पुत्राशी रक्षु पत्नीशी भैरवी पंथाशी सुपता रक्षो मार्ग शोमकारे तथा राजद्वारी महालक्ष्मी विजया सर्वता स्थिता रक्षाहीन असे स्थान कवची नच बोलले रक्षावे त्या स्थळी देवी जयंती पापनाशिनी शुभेच्छा अंतरी ज्याच्या पाऊल टाकता कुठे कवचा स्मरुनी जावे तेथे जाणे असेल की अर्थलाभ मिळे तेथे सर्वेच्छा पूर्तीचा जय अभिष्ट वस्तू चिंतावी तेथे प्राप्ती सुनिश्चित परमेश्वरे अतुल लाभे तो भूतलावरी निर्भय होतसे त्याला संग्रामी न पराजय त्रैलोक्य माझी तो पूज्य कवचाने सुरक्षित दुर्लभ देवतांशी जे देवी कवच हे मिश्र श्रीकालसंधीच्या वेळी वाचावे भाव ठेवून देवी कला प्राप्त होती त्रिलोकी अपराजय आयुष्यत वर्षाची अपमृत्यू कदा नव्हे नाशती व्याधी साऱ्या माता कोडा आणि मृगी तावर जंगम आणि कृत्रिम विष नाशती अभिचारिक जे काही मंत्र तंत्र भूमी तळे भूचर खेचर आणि नाशती जलदेवता कुलदेवी जन्मदेवी मला डाकिनी शाकिनी अंतरिक्षच्या राघोरा डाकिन्याच्या महावला ग्रहभूत पिशाच जे यक्ष गंधर्व राक्षस ब्रह्मराक्षस वेताळ कुष्मांड भैरवादिके कवचर दईजाच्या पाहता पळती तया होतसे मान्य राजाशी सते जय यशवान तो यश वाढे तयांचे या कीर्तिमंडित भूतळे जपो सप्तशती चंडी पाहिले कवच वाचने हेवन पर्वतारण्य भूतळावर जोवरी संतती नांदते त्याची पुत्र पौत्रादी तोवरी देहांती परमस्थान महामाया कृपा बळ सूर दुर्लभ जे नित्य भक्ता ते साध्य होत असे पावे तो दिव्य रूपाशी भोगी सौख्याशी वासवे ओम श्री देवी कवच कुलदेवता चरणार्पणमस्तु अर्गला स्तोत्रम ओम अस्य श्री अर्गला स्तोत्र मंत्रस्य विष्णु ऋषि अनुष्टुप छंदा श्री महालक्ष्मीर्देवता श्री जगदंबा प्रीत्यर्थे सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोगः ओम नमश्चंडिकाये मार्कंडेय उवाच ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते जयंत्वदेवी चामुंडे जय भूतार्ती हारिणी जय सर्वगते देवी कालरात्री नमोस्तुते मधुकैट बहंती विद्या त्रुवर्ते नमः रूप जय यश देये नाश विषड विकार हे महिषासुर हंती हे भक्तासी सुख दे नम रूप जय यश देई नाश विषड विकार हे रक्तबीज व जय देवी चंड मुंड विनाशिनी रूप जय यश देई नाश विषड विकार हे शुंभ निशुंभ धूम्राक्ष मर्दिनी देवी विक्रमा रूप जय यश देई नाश विषड विकार हे पद्मपाद वंदिता हे सर्व सौभाग्यदायिनी रूप जय यश देई नाश विषड विकार हे चिंत्य रूप चरिते सर्व शत्रु विनाशिनी रूप जय यश देई नाश विषड विकार हे निष्पापकारिणी चंडी वंदिता भक्तीने तुला रूप जय यश देई नाश विषड विकारे भक्तीने स्तोत्र जय गाती चंडिके व्याधी न नाशिनी रूप जय यश देई नाश विषड विकारे चंडिके जे तुला नित्य पूजती भक्तीने जन रूप जय यश देई नाश विषड विकारे दावे सौभाग्य आरोग्य दावे मज महासुख रूप जय यश देई नाश विषड विकारे द्वेषी नाशोत जे माझे मजलाभो महाबल रूप जय यश देई नाश विषड विकारे देवी कल्याण हो माझे मिळो संपत्ती उत्तम रूप जय यश दे नाश विषड विकार दैव दत्त शिरोरत्न घासती चरणावर रूप जय यश देई नाश विषड विकार विद्यावंत यशस्वंत लक्ष्मीवंत असे जन रूप जय यश देई नाश विषड विकार हे प्रचंड दैत्य दर्पग्ने चंडिके शरणागता रूप जय यश देई नाश विषड विकार चतुर्भुजे चतुर्मुख संतुस्ते परमेश्वरी रूप जय यश दे नाश विषड विकार विष्णु करी नित्य स्तोत्र भक्तीने देवी अंबिके रूप जय यश देई नाश विषड विकार हिमाचल सुतानाथ गातसे परमेश्वरी रूप जय यश देई नाश विषड विकार इंद्रानिपती सद्भाव पूजिते परमेश्वरी रूप जय यश देई नाश विषड विकार प्रचंड भुज
भुज दंडाचे होत निर्गव दानव रूप जय यश देई नाश विषडविकारे श्री अंबिके भक्तासे देई आनंद थोर तू रूप जय यश देई नाश विषडविकार मनासारखी पत्नी संसार सिंधू तारिणी मनोहर लाभावी ती कुलवान सहचर हे स्तोत्र आदि वाचून वाचा सप्तशती पुढे जपसंख्या फल लाभे सवे प्रोचर संपदा श्री देव्यार्गला स्तोत्र कुलदेवता चरणार्पणमस्तु अत कीलक स्तोत्रम ओम अस्य श्री कीलक मंत्रस्य शिवशक्तिः अनुष्टुप छंद श्री महासरस्वती देवता श्री जगदंबा प्रेत्यर्थे सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोगा ओम नमः चंडिकाय मार्कंडे उवाच ओम विशुद्ध ज्ञान देहाय त्रिविध दिव्यलोचन श्रेय प्राप्ती निमित्ताय नमो सोमार्धधारिणी अभिकीलक आसवे मा स्तोत्र कळोपुरे मंत्रसिद्धितया पाठी कल्याण प्राप्ती साधका उच्चाटनादी सिद्धीसी दुर्लभ वस्तू लाभन सप्तशती स्तोत्र ऐसे देवी सिद्ध्यर्थ देतसे न मंत्र न औषध तंत्र नको साधन आणखी जपावी न फळा येती सर्व उच्चाटनादी सिद्धी अन्यत्र मंत्राने स्तोत्र सप्तशती तरी उत्तर लोक शंकेसी देई भगवान शंकर सप्तशती स्तोत्र ऐसे एकची जपतापुरे समाप्ती नसे तत्पुण्या गुप्त ठेवी महेश्वर कृष्ण पक्ष चतुर्दशी अष्टमी तिथी पाहुनी सप्तशती मंत्र जपे देवी संतुष्ट त्यागुणे देवी सर्व वाहुनी प्रसाद सेवे नातीचा कीलक नाम या कर्मा शिव प्रोक्त सुमंत्र ऐसे कीलक साधुनी वाचे सप्तशती सदा पार्षद तो देवीचा सिद्ध गंधर्व होतसे संसारी भयना कुठे सर्वत्र पीरतामही अपमृत्यू चुके त्याचा मोक्ष त्याला मरवणी कीलक निष्कालीन हे जाणून पाठ हा बरा दोष नारा ती कोणी फळे सप्तशती द्या सौभाग्य आदी श्रेयांमध्ये हा तो संतोष देवीचा हितकार्य स्तोत्र ऐसे करा पाठ निरंतर मंद स्वरे स्वल्प प्राप्ती पूर्णता उच्च गायनी उच्च स्वरे करावा हा पाठ सप्तशती सदा ऐश्वर्याची अपावे सौभाग्य आरोग्य संपदा शत्रुहानी मोक्ष सिद्धी तिला का बोलती जना श्री देव्या कीलक स्तोत्र कुलदेवता चरणार्पणमस्तु रात्री सूक्त ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करीतीचे श्रद्धाच प्रेम लावणी महामाया स्तवी उर्षी ब्रह्मोवाच तू स्वाहा तू स्वदा देवी शिवषटकर स्वरात्मिका सुधा तू अक्षरे नित्य त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदुरूप अर्धमात्र अनुच्चार तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वर कारण तू विश्वाची तूच उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांची कल्पांती ग्रासशी जना उद्भवकाली तू माता पोषण जीवनामध्ये संहार रूप कल्पांती सृष्टी रूपे जगन्मय महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूपा हे महादेवी महासुरी प्रकृती तूच सर्वांची गुणत्रय विभाविनी काल रात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी री तू बुद्धिबोध लक्षण लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडंगधारिणी चुलिनी गदिनी घोरा शंखिनी चक्रिनी तथा चाप शरधरे देवी भूषुंडी परिदायुधा सौम्य सौम्य तरा माझी तू सौम्य अति सुंदर परापरा होनी तू एक परमेश्वर सत्य सत्यात जी शक्ती ती तू स्वरूपिणी सर्व शक्ती स्तवयाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टी पालक संहारता निद्राधीन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूशी मायतो शंकर प्रलयाधीश तूच आदर त्याशिवाय सर्व आधारे तुझ्या स्तोत्र हे योग्य ते आम्ही तुझे यश थोर देवी सर्व ते प्रशंसती करावे मोहिते यांसी दुर्धर्ष मधु कैठवा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजो बुद्धी विष्णूशी मारावे दैत्य दोनही रात्री सूक्त श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री दुर्गाय नमः अथ श्री दुर्गा सप्तशत्याध्याय पहिला देवीचा महिमा कशी मधुकैटभ नाशतो सुरद समाधी वैशाते मेघधा ऋषी सांगतो विनियोग ओम प्रथम चरित्रस्य ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंद नंदा शक्ती रक्तदंतिका बीज अग्निस्तत्व ऋग्वेद स्वरूप श्री महाकाली प्रीत्यर्थ प्रथम चरित्र जप विनियोग ध्यान खडंगा चक्र गदानी चाप परिगा शूल भूषोंडी शिरा षडकाधार करी जिगत्री नैना सर्वांग भूषधरा नीलसारखी कांती पाद दर्शका सेवे महाकालिका नाशया मधुकैटभा स्तवी विधी निद्रा जगन्नायका ओम नमः चंडिकाय ओम ऐं मार्कंडेय उवाच सूर्य तनय सावर्णी म्हणून बोलत आठव उत्पत्ती कथा त्यांची विस्तार एक सांगतो कृपावंत महामाया तेने मन्वंतरादीप सावर्णी तुर सूर्यपुत्राचा एक वर्तांत तो शुभ पूर्वी स्वरोची सामाजिक चित्रवंशीय भूपती सुरत नाम महाराज समस्त क्षिती मंडला पुत्रासमान तो राजा प्रजापालन तत्पर कोला विध्वंसी वैर्यांनी धावा त्यावर बोलिला दंडनीती सुरथांची घोर संग्राम तो करे कोला विध्वंसी ते त्यांनी तरी सुरत जिंकिला रण सोडून तो आला सांभाळी पूर आपुले जिंकिले ती वैर्यांनी भूपती क्षीण जाहला अमात्य बिबली दुष्टामा
दुष्टात्मा भूप दुर्बल पाहोने सेना बल लुटोनिया राजनिधीशी देंकते शिकारीच्या मिशे राजा होऊन अश्वस्वारतो दुर्दवल पऊ पाहे जातसे घोर कानने आश्रम मेधा मुनीचा हिंस्र काही विसावले शोभने शिष्य वंदे रान सुंदर ही पाहे तेथे सत्कारीला राजा राहिला आश्रमावरी कानन विचारे नित्य श्रेष्ठ सत्संग शांतीचे ममतायुक्त चित्ताने चिंता अतो अंतरी करी माझी पूर्वजांची ती राजधानी नसे मज सत्ता ज्यांची जवळ दुष्ट ते भृत्य पीडक छळता जनवृंदाशी खून वारेल त्या काळा माझ्या अति शूरपुष्ट काय त्याची गती असे माझ्या सत्तेत जे होते ते राजे असते ती लकी स्वकष्टार्जित जे माझे द्रव्य हाती तयांचे मौजे इथं लुटता सारे त्यांचे जाईल काय ते सुरत चिंता वाहोनी दुःखी स्वगत त्या मना मेधांच्या श्रमी पाहे त्याला वैश्य कोणीतरी कोण तू कोठवण्याला शोक चिंता तुला दिसे काय करणे नैसे विचारे भूपती तया सप्रेम बोलला राजा दुःखी अंतर जाणून विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करून निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद जाहला मोकळे करून चित्त हदगद त्याची बोलला समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनी काकुळी स्त्री पुत्र जन दुर्जन माझे काढले मज बाहेर धन नारे पुत्र ही ना आता कोण मुझे पुसे जगी विश्वासघातकी झाले बांधव लुटती धना दुःखीस्त मिवना आलो ग्रह वृत्तांत नाकळे असले सुंदरिकेशी पुत्र स्वजन संपदा विवंचना मज त्यांची दुःख देई निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे राजू वाच स्त्री पुत्र धनजे वनवासासी कारण प्रिय लाभ होणारे पुत्र वाटती का बरे तुम्हा वैश्य वाच आपण बोलता जे का सत्य ते उचले मज मज माझे नाव रे हे करावे काय नसून पित्र स्नेह नसे पुत्र धनेच्छु छळती मज पती प्रेमना पत्नीशी आत्मीय वैरी जाहले काढले मज बाहेरी माझे मन तुटे तरी श्वास मी दीर्घ घेऊन हृदय दुःख भोगतो नकळे ममता कैशी जडली चित्ती माझी पाषाण हृदय आपता न भूले मी करे करू कसे मार्कंडेय वाच मेधा मुनीच्या सेवेची आली जुळणी सर्वते वरिष्ठ राजा सुरद समाधी नाम वैश्यतो विनय नीतीने भावे आदरे बैसले पुढे वैश्य राजा करी काय वार्तालाप तया स्थळी राजो वाच भगवान उत्तर द्यावे का प्रश्नासी माझे आम्ही पराधीन चित्ताचा तेने दुःख बहुमज सर्वांगी ममता माझ्या गत राज्याची असताव नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी घरातून काढला वैश्य दुःखी असे इथे स्वजन तक्त राहुनी ममता याची ना तुटे दोघेही सारखे झालो आलो मी तुम्हा पुढे ममता दोषायुक्त जी कळणी झोंबली आम्हा सज्ञाना सुने आम्ही नकळे घेरवलं कसे विवेकहीन की आम्ही मूड झालो आता पुरे ऋषी रुवाच भगवंता समजताशी कळे विषय ज्ञाने भोगती दिवसा कोणी रात्री भोग कोणारोचे भिन्न भिन्न विषयांची चवेची जनांतर दिवारात्री कोणी भोगी विवेकी नर त्यामध्ये सुज्ञता पूर्वक भोगी विषया लागे मानव पशु पक्षी मृग तैसे भोगते विषया नर नारी परिसौख्य भोगती पशु पक्षी स्वये क्षुधात्रोषायाशी परिमोहित चित्त हे पिलांशो धन देती कळणे मोहा असा आपण प्राप्त जे काही भोगया दीर्घकाल ते मानव इच्छिती पुत्रा पशु पक्षी ही इच्छिती नाश मानगळे सारे तरी माया प्रभाव मोहन सर्व लोकांची ज्ञानी तेही मोकळे चराचर मायापाशी बांधले दृढ जे दिसे योग निद्रा महामाया तिचे बळ सर्व हे जी माया श्री जगताची सेवी तपावले तिचे भक्ता शिवर मोक्षाचा प्रसन्नत्वे ती देसचे जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधिला जिने सर्व मोहा सती हे तू सर्व बुद्धीशी प्रेरिका देवी सनातनी माया परा विद्या तर्केही जगदीश्वर विष्णूंची महालक्ष्मी सुसेविका ईश्वरी बल त्याच्यामध्ये त्यातही परमेश्वरी राजो वाच स्वामी कोण महामाया ही देवी कळवा आम्हा जगी ती जन्मली कोटी कैसे चरित्र देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हापासून ते सारे ऐकू इच्छित मन ऋषी रुवाज जगतरूपी नित्यरूपा ती देवी विश्वव्यापक देव करे सिद्धवाय अजन्म जन्म घेत असे अरूपा धरुनी रूपा उत्पन्न लोकी होत असे कल्पांती निजला होता श्री विष्णू शेषासनी कर्णमळातून त्याच्या मधुकैटभ जन्मले ब्रह्मासी धावले खया ब्रह्मा मनी महाभय विष्णू नेत्री योग निद्रा भावे स्तोत्र करी तिचे अधीश्वर जी विश्वाची धारण करी विश्व संसार पाळू निसारा घडी मोडी श्रणामध्ये तेज स्वरूप जे विष्णू ज्याची शक्ती विचक्षण उपमा द्यावया नाही तुलनेशी कोणी दुजे आले ते देत जवळी झोपला विष्णू भावने जागा नवया त्याला योग निद्रेसी तोस्तवे ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावणे महामाया स्तव्याशी ब्रह्म उवाच तू स्वाहा तू स्वदा देवी षटकार स्वरात्मिका सुधा तू अक्षरे नित्य त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदू रूप अर्धमात्रा अनुच्चार तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वर धारण तू विश्वाची तूच उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांची कल्पांती ग्रास जना उद्भवकाली तू माता पोषण जीवनामध्ये संहार रूप कल्पांती सृष्टी रूपे जगन्मय महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूप हे महादेवी महास प्रकृती तूच सर्वांची गुणत्रय विभाविनी काल रात्री महारात्री मोहरात्री तू दारुण
तू श्री तू ईश्वरी री री तू तू बुद्धिबोध लक्षण लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खड्गधारिणी शूलिनी गदिनी घोरा शंखिनी चक्रिनी तथा चाप शरधर देवी भूषुंडी परिदय युगा सौम्य सोम तारा माझी तू सौम्य अति सुंदर परापराहुनी थोर तू एक परमेश्वर सत्य सत्यात जी शक्ती ती तू स्वरूपिणी सर्व शक्ती स्तवयाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टी पालका संहर्ता निद्राधीन तुझ्या गुणी नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूची माय तू शंकर प्रलयाधीश तुझा आधार त्याशिवाय सर्वाधार आहे तुझ्या स्तोत्रा नसून योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्व ते प्रशंसती करावे मोहिती अशी दुर्धंश मधुकैटवा जगदीश्वर श्री विष्णू जागी देवी सत्वर उपजो बुद्धी विष्णूशी मारावे दैत्य दोन ऋषी रोमाधिष्ठा त्रिदेवी स्थविली ते धवा अशी नेत्र नासिका हृदय बाहू स्त्री वक्ष विष्णूचे निघाले त्यातून देवी ब्रह्मा सन्मुख झाले एका अर्णव जलामध्ये शेषाच्या शयनातून योग निद्रेतून उठला स्वामी श्री जनार्दन मधुकैटव दुरात्मा बलवान पराक्रम दैत्य ते पाहता झाला श्री विष्णू तो अनवर क्रोधा रक्त नेत्राने ब्रह्माशी खाऊ इच्छिते उठून विष्णूने तेव्हा संग्राम त्यांशी बांधिला पंचसहस्र वर्ष ते बाहुयुद्धात रंगती उत्मत्त झाले योगे माया महामाया विमोहित दैत्य ते म्हणते विष्णूशी वर्मागमन मनस्पित श्री भगवान वाच प्रसन्न तुम्ही दोघेही तरी निष्प्राण व्हा जणी द्यावावर येतो का हा दुसरा न लगे मज ऋषी रोवाच दोघावरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती म्हणती विष्णू श्यामा वधावे जलना जिथे ऋषी रोवाच तथास्तु म्हणून तेव्हा शंखचक्र गदास्तर जांघेवरी ठेवून या दोघांचे शिर घे हरे ब्रह्माची या स्तुतीसाठी माया प्रकटली अशी ओ ऐक महात्मदेवीचे वर्णितो तुम्ही पुन्हा पुन्हा ऐं ओम श्री अच्युत विरचिदाय प्राकृत भारत टीका श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे प्रथमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय दुसरा एकत्र तेज देवांचे उद्भव त्यात देवी महिषासुर सेनेची कर्निष्प्राण तोरणी विनियोग ओम मध्यम चरित्रस्य विष्णु ऋषी श्री महालक्ष्मी देवता उष्णीक छंदः शाकंभरी शक्त्या दुर्गा बीजमवयस्तत्वमय चुर्वेदर स्वरूपम श्री महालक्ष्मी प्रित्यर्थे दुर्गा चरित्र जपे विनियोग ध्यान ओम शोभे अक्षगदा आणि शक्ती परशु घंटा धनुष्टो कुंडिका शोभे अंबुज कडंग शंख सुरभे अष्टादशी हस्तका शूलपाश सुदर्शना धरितसे हाती प्रसन्नना सेवे मी महिषासुर परहरिणी श्रीलक्ष्मी पद्मासन ओम ह्रीं ऋषिरुवाच देवी दैत्यामध्ये पूर्वी शताब्दरण झाले महिषासुर दैत्येंद्र देवांचा तो पुरंदर महाबलिष्ठ दैत्यांनी देवसैन्यास जिंकले महिषासुर स्वर्गाचा इंद्र होऊन निवेसल पराजित देवता गेल्या ब्रह्मास करुणी पुढे शिव विष्णू जिथे होते विराजित सुरेश्वर महिषासुर दैत्यांचा सांगते जय देवता ते पराजय देवांचा सविस्तर निवेदिते सूर्य चंद्र अग्निवायू यमेंद्र वरुण दाग्दिक महिषासुर गांजूने स्वयं झाला आदिश्वर स्वर्गीचे देव भूमीसह फिरती ही नदी नते मानव परी पृथ्वीशी भोगती दुःख यातन दैत्यांचे व्रत सांगून जाहले शरणागत नाशाय दैत्याचा तो सांगा साधन शक्य देवता पिडल्या भारी ऐकता शिव विष्णू ते क्रोधा रक्तजनी झाले क्षणी झाले भ्रुकुटी ताटल्या बहुचक्रपाणी महाकोपी तेज वाहे मुखातून ब्रह्मा आणि शिवांचे ही तेज त्यात समावले इंद्रादी अन्य देवांचे तेज पाहुनी उद्भव एकत्र झाले सारे पर्वताकार उज्ज्वल प्रज्वलित महातेजे व्यापले दरवळीच्या देवता पाहती नेत्रे तेजाशी तुलना नसे तेजातून निघेणारे प्रकाश पडला तिचा व्यापले तरी लोकांशी शिव तेजेचे मुख यमराजाची या तेजे केस डोईस वाढील महातेज श्री विष्णूचे भुज उत्पन्न त्यातून चंद्र तेजस्नान दोन्ही इंद्र तेजातून कटिवरुणापासून जंगानी तंब तेज पृथ्वीचे पदते ब्रह्म तेजाने सूर्य तेजात आगळ्या करंगळ्या वसु तेजे कुबेराचे निनासिका प्रजापतीची तेजे वाढले दात देवीचे अग्नि तेजात त्रिनेत्र संध्यांश भ्रुकुटी तिची कानवायतून झाले मिळाले देव तेजचे त्यातून देव कल्याणी प्रत्यक्ष रूप पावले होता दर्शन देवीचे महिषासुर पीडित प्रसन्न देवता झाल्या पार तेज फाकले एक शूल दिला प्रेमी पिनाक धार शंकर एक चक्र हरी देई आदरे अंबिके प्रतिवरून शंख देत आहे शक्तीचे दान अग्निले तिला धनुष्य वाळणे भाते दोन शरांसवे ऐरावताचा घंटा वज्र वज्रातून दिले सहस्र नेत्र देवेश भाग्यशाली पुरंदर यमाने दिला दंड वरुण पाश देवीशी प्रजापती अक्षमाला ब्रह्मा तो देख मंडल रोम रोमी रे महातेजे सूर्य देई भवानीशी प्रदीप्त ढाल गाळाने तलवार दिली तिला क्षीरसिंधू हार वस्त्र दे कुंडल चुडामणी देईकडे अर्धचंद्र दे कयूर बाहुशी नुपुरे दोन्ही पायांशी गळाल्या सरी साजिरी मुद्दा बनल्या रत्नांच्या घातुल्या अंगोलांमध्ये निर्मल फारस देई विश्वकर्मा सहर्षतो अस्त्र बेद्द कवच देवीशी दान देतात कमलमाला वक्षाशी सर्वदा फुल्लयजीचे सागर देवीशी देई पद्मपुष्प करामध्ये हिमाचल दे स्वारीशी सिंह बैसावयास्तव नाना रत्नमणी देई मधुपात्र कुबेर दे पृथ्वी धरता महानाग शेष दे नागहारत न्याय देवता देते अस्त्राशस्त्र आदिभूषण येशी सन्मालेली देवी अन्यान्य देवतांनीही उच्च स्वरे अट्टहासे ती करीत होर गर्जना भयानक नाद झाला गर्जना व्यापली नभी आकाशी शब्द उठला
भरले नभ त्यागुने गगनीनाद मावे ना नभैसा न वाटले विश्व घाबरले सारे सिंधुशी कंप झाला कंपित झाली पृथ्वी सर्व पर्वत हालती भवानी सिंह वाहिनी देवता जय गर्जते भक्ती वायुर्षिणी नम्रत्ने तो स्तोत्र मांडले त्रिलोक शुद्ध पाहुणे उठले सज्ज दैत्य ते सुसज्जित दैत्य सेना सामोरी धावले तर महिषासुर महाक्रोधी म्हणे काय हे जाहल सिंहनाद ते झाला धावलं दैत्य त्या स्थळी त्रिलोकी भरले ते जयसी देवी दिसे त्या पृथ्वीशी दाबुनी देवी आकाशी झळके शिर व्याकुनी सप्त पातळ धनुष्य दोरी वाजते सहस्त्रभुज दंडाची देवी दाही दिशा दिसे प्रारंभ झाला युद्ध दैत्य देवाची या तिथे अस्त्रशस्त्र महाप्रहाराने सर्व दिशा प्रकाशला महिषासुर सेनेचा चिक्षुर तो अधिपती करी शस्त्रास्त्र वर्षा तो चामरस अनेक सैनिकासह 60 सहस्त्र शरतींचा उदग्र स्वामी तो लढ 1 कोटी रथींचा तो स्वामी लढे महाहुन तीक्ष्ण रोम असी लोमा 5 कोटी रथींसवे रथी 60 लक्ष सवे स्वामी बाष्कल तो लढे गजाश्री 1 कोटी ते घेऊन परिवारित 5000 रथींचा बिडाल स्वामी तो लढे सहस्र ते महादेते ससैन्य वाहनातून वाहने सहस्त्र कोटी महिषासुर त्यास ससैन्य करी युद्धाशी हाती रथ थयातून तोमर भिंदी पाल शक्ती भार सकड गवसळ पट्टीशादी अस्त्रशस्त्र प्रहार करी तिकळ वधाव्या देवी दुर्दशी प्रहार करती क्रूर गेरेली देवी तत्यानी चालले युद्ध तुंबळ उठले दैत्य ते काही देवीशी शक्ती हानती फेकती पाशते काही मारे तिकडंग कोणी उद्योग सर्व दैत्यांचे दुर्गा देवी समारायण क्रोधावली देवी महादैत्य शस्त्रास्त्र तोडीते थोडीही थकली नाही मुकग्लान नसे जरा शस्त्रास्त्र मारे दैत्यांची स्थविते ऋषी दैवता वाहनसिंह देवीचे वनात वनवाजसा रणात असुरा मारे विचारे स्वय सोडून निश्वास सोडता देवी सहस्त्रगानात उच्चाने सहस्त्र होऊन दैत्य शस्त्रास्त्र मारते रणे फरसा भिंदी पालाने खडग पट्टीश घेऊन सामन घेती दैत्यांचा सूरवीर विलक्षण निर्भय देवीचे येदव दुनिया सुराजना नगर नगारे शंख आनंदे वजविती पुन्हा पुन्हा त्रिशूल गदा शक्तीने कडंगाने असुरा वदी देवी शहर्ष वयाते ठोगती भयंकर घंटाना दे मूर्छित मारले किती शताविध महादैत्य विधी देवी महाबल ओढले बांधुनी पाशे मारोनी तलवारती करीत विदा असुरांची गदा धाव कुणावरी लागले मुसळ कोणा ओकती रक्त ते कळ शूलाने फाटली छाती शवलोळे भूमीवर बाण वर्ष करी देवी झाकले सर्व अलंबर तुटल्या कधी त्यांच्या होती व्याकुळ संगर छिन्न भिन्न भुजा झाला कोणाची मान खंडली देव पिढे कदे त्यांची गत प्राण कलेवर मधुनी तुटले कोणी जांग गाते दुखाव एक हात एक पाय एक डोळा दिसे कोणा देते कोणी असा वीर धडची राहिले जाय तो शस्त्र घेऊन धावे देवी शुद्ध खेळ तुटले देह दैत्यांचे गबंध वाद्य ऐकून नाच रंगी ते ताल सूर धरवणे खडंग शक्ती सृष्टी हाती संख्य धड धावती देवी श्रीमंती थांबवून मत्त शस्त्र फेकते रथ हाती अश्व तुटले वाहिले रक्तभूमीचे चालण्या नोरले जागा रक्ताचे पाठ चालेल अरण्य जाळतो अग्नी दैत्य सणाचा शिद्राने क्षणात झाली नष्ट जगदंबा महाबली इंधन जळत तसे दैत्य गेले मरण लागला राशी प्रेतांच्या रणांगण भयंकर आयाळ हलवी सिंह गर्जना गौरतो कर व्याकुळ प्राण दैत्यांचे ऐसेच वदल किती देवीचे गण दे लढती वदती दैत्य सैनिक संतुष्ट देव आकाशी आनंद वर्षाते फुले श्री अच्युत विरचिताय प्राकृत भातटिका श्री मार्कंडेय पुराणे संहरणिके मनवंतर देवी महात्मे द्वितीयोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। अध्याय 3 सेनापती सवे मेले दैत्य सैनिक सर्व ते महिषासुरे वधला धन दुर्गामा महाबली ध्यान ओम कांती सूर्य सहस्त्र रक्तवसना कंठी शिरोमालिका रक्तलिप्त पयोधरा जपवटी विद्या भीतीवरा मुद्रा 3 करी त्रिनेत्र वदना भाळावरी चंद्रमा शोभे डोई धरून रत्न मुकुट देवी नमो पाहिमा ओम ऋषिरोचनाश पाहुणी दैत्यांचा चिक्षुर देते क्रुद्धतो धावून आला पुढे ती वधाया देवी अंबिका संग्रामी देवीवरती सोडी दैत्याचे शर मेरूच्या शिखरी जैसा जलवर्षा होत देवीने तिच्या बाणाने समस्त बाण तोडले ज्याचे सारथे अश्वनायासे विदार धनुष्यध्वजा तोडून बाणे विधोनी टाकळा घायाळ अंग प्रत्यंगी केला सेनापती तुरे ढाल तलवार हाती तेव्हा घेऊन धावला धनुष्यरथ अश्वाशी मोकला सारथी सेवका तलवार मारली भाळे सिंहासी घावत धरोनी भुजा वामती देवीची प्रहार साधला जिथे बाहुशी लागता तुटली दैत्याची तलवार ती सक्रोध सुरक्त नेत्राने शूल घेऊन धावला पुत्र कालीशी माराय फेकला नभ मंडळी सूर्या समप्रभाद्याची चालला तेजवान तो देवीने शूल फेकून तोडला शूल सत्वरी चिक्षुर मारला वेगे गत प्राण पडे कळ आला चामर धावून देव पीडक दुर्जन हत्तीवरी तो बैसून शक्तीने मारे देवीशी देवी महाबलायसी हुंकार करत त्वरी शक्तीचा त्या नाश झाला चामराच्या तत्क्षणे चामर त्या क्रोधाने देवीशी शूल मारित बाणाने देवीने तोही खणवून टाकला त्वरे तिच्या मस्तकी सिंह तेव्हा बैसून उडून या बाह्य युद्ध सुरू झाले दोघेही बळ लावे ते दोघे हत्तीवरून आले तेव्हा महितळी भयंकर प्रहाराने
वाराने मार देतीस परस्पर. नभातोनी उडी घेता सिंहाने शिर तोडले. चामर दैत्य तात्काळ गत प्राण पडे भूमी. शिला वृक्षादी माराने उद्ग्रद दैत्य तो असा देवीच्या हातून मेल्याचं पेट्याने कराल तो. गदेने उद्धत मेला बाणाने ताम्र अंधक. बाष्कल बिंदीपालाने मारे देवी तत्क्षणे. त्रिनेत्रिने त्रिशूलाने उग्रास मारला त्वरे. उग्रवीर्य महाहनो दैत्य ते विदारले. भिडाल तलवारीने धडापासून तोडला. दुर्धर दुर्मुख दैत्य बाणाने नाश झाला. सेना संहार तेशी रेड्याचे रूप घेखळ. महिषासुर ते देताप देवीचे गण त्रासले. हुंदडा देत कोणाशी कुराने मारा देतसे. कुष्ठशिंगी कुणा मारे वेगाने मारती कोणी. सिंहनादे कोणी मेले निश्वास वायूने कोणी. धराशाय किती झाले देवीचे गण त्या क्षणी. सिंहाशी मारण्यासाठी महिषासुर धावला जगदंबे प्रती. तेव्हा अंतरे क्रोध दाटल. महिषासुर द्वेषाने पर्वत उचली त्वरे. शिंगाने पेकुनी भूमी गर्जना करी थोर. वेगाचे त्याची या पृथ्वी कंप पावे क्षणोक्षण. पुच्छाने तोड उचटी लाटा उडवी सिंधू पृथ्वी. शिंगाच्या चालीने नाशते मेघ मालिका. श्वासाच्या वायुगतीने पर्वत पडती भूमी. सक्रोध महादैत्याशी पाहता चंडी कोपली. वता अर्थ उठली तेव्हा क्रोध आला लावते. बांधला दैत्य पाशाने रनिबद्ध तया गुणे. रेड्याचे रूप सोडणे दुसरा देह तो धारे. सिंह होऊन धावे तो वारा आला शिरावर. क्षणार्धी तो नर झाला खडग हाती असा दिसे. ढाल तलवार देवी ती घेऊन धाव घालेता. सोडी तो मानवी रूपा झाला गज भयानक. सिंहा शेवडी देवीच्या सोंड त्याचा महाबली. खडंगाने अंबिका तोडी झाला गज वायकळ. दैत्य रेडा पुन्हा झाला त्रिलोक त्राच देतसे. चराचर त्रस झाले घाबरे फिरती जन. सुरभि पिऊन अंबा मृत्योन्माद झाली. रक्तनेत्री हसे तेव्हा जगन्माता महाबली. बलन्मत दैत्य गर्जे शिंग मारोनी पर्वता. पर्वतपैकी आकाशी पडावे अंबिकेवरे. देवीने मन सोडून केले चूर्ण महाचले. रक्तोषती सुधा सेवी. वाचा शौर्य प्रकंपित देवी वाच. तुझा विक्रम पाहू दे जोवर मी पिते सुद्धा. पडता तू प्राणही न गर्जतील सुरेश्वर. ऋषी रुवाच. ऐसी बोलली ती देवी दाबी पायामध्ये कळ. कंठाशी लक्षून त्याच्या शुलाघात करेस. रेड्याचे मुग पोडून बाहेर येतसे नर. देवीने निज शक्तीने अर्धा निरोधीला. तरी तो दावला जेव्हा तलवार धरी करी. मस्तक तोडी दैत्याचे महिषासुर मर्दिनी. हाहाकार निझाला दैत्यसेना पळे भये. समस्त देवता तेव्हा प्रसन्न मुख भासले. देवता महर्षी दिव्य दुर्गा स्तवन मांडती. यश गंधर्व ते गाती करते नृत्य अप्सरा. श्री अच्युत विरचिताय प्राकृत भारत टीका. श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मनोंतर देवी महात्म्य. तृतीय अध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 4. इंद्रादी देवताद्वारा दुर्गा चंडी महाबली देवीचे मांडले स्तोत्र. ती देवता वरदान दे ध्यान. ओम कालाप्राजी कटाक्षे हरिकुल भयदा. चंद्रबाळे जी अशी चंक चक्रा कुर्पाना. त्रिशूल कर धरा धारी नेत्रत्रयाशी. सिंह स्कंदा धीरूढा. त्रिभुवन अखिला पूर्ण तेजे करेजे. घ्यावी दुर्गा व्याख्या. सूरमुनी भवती सेविती सिद्धीचे. ओम ऋषिर्वाच. दुर्गा महान महिषासुर दैत्य मारे. शक्रादी देवांना मना लीन होती भारे. लावण्यां पुलती यश सौख्य दाने. देवी स्तोत्र करतो नम्रतेने. जी विश्वव्यापक सदा जगदात्मक शक्ती. ते देव स्वर्ग भुवनी जिची अविभूती. जी पूजनीय ऋषी देव जगत जनाला होवती येस नमित हितदा आम्हाला. ठावा प्रभाव नतीचा भगवान अनंत. ब्रह्मा शिवा नवद्वे नीत स्तोत्र गाता. ती चंडिका केल जगत परापालनाचा. वाहू विचार शुभ मंगल भावनांचा. जी पुण्यवंत सद्नांतरे भाग्य लक्ष्मी. पाप्या भाग्य सुवद्दा सद्बुद्धी उर्मी. श्रद्धा महान कुलीनांतरी राजयशी. पाळी जगास नमितो तिच्या पदाशी. ना वर्णवे त्वदीय रूप अचिंत्य ऐसे. यशवरे ते असुरनाशक थोर जैसे. जी देव दैत्य समरी सगळात शूर. चारित्र अद्भुत कैसे स्तवमी अपार. तू एक देवी त्रिगुणात्मक विश्वमूळ. नेने हरिहर तुला नच दोष बूळ. अशा आधार तू सकल जगदंश भूता. अव्यक्त तुझ परमा प्रकृती समजता. स्वाहा स्वरूप तुझी तव नाम वशे. यज्ञात होती श्रोतुप्त त्वदीय श्वासे. श्राद्धात तृप्ती पित्रात कारणे. तेने स्वदा जन तुला म्हणतात माने. तो मोक्ष साधन अचिंत्य महावृत्ताचे. तत्वज्ञ संयमी जना बहुमोल ज्याचे. अभ्यासती मुनी जय निगमा पथाला. विद्या परा तूच न अन्य तुझ्या रूपाला. तू शुद्ध ऋग यजु आणि सुसाम छंद. ऐश्वर षडेत्र श्रुती धन धान्य मुद्रा. तू भूमी आणि कृषी शास्त्र कृषी याती. पीडा निवारकाशी तूच भाग्यमूर्ती. शास्त्रज्ञ होती तूच ते दृढ शक्ती. मेदा नौका त्वदीय बळ तारे प्रपंच बाधा. तू कैठभारी हृदयी तव वत्सचिन्ह. गौरी तुझा शिव कर्याती थोर मान. इषत्सु हा अमूला शिशी पूर्ण बिंबा. लावण्य कांतिका नका सोको मारे अंबा. पाहुणे क्रोध चढला महिषासुरासी. केला प्रहरणव लाव माता यशे. चंद्रानने भ्रुकुटी क्रोध तुझ्या भयान. ज्या पाहत महिष तो नच सोडे प्राण. भील काल ही दयात बघता मुखाला. पाहून ते नच विनाश करिता. संतुष्ट तो तर जगा हित लाभ होतो.
क्रोधे तुझ अमित वंश विनाश होतो, प्रत्यक्ष प्रत्यय दिसे तव लोचनाशी, तो मारिले सहकळा महिषासुराशी. तू सुप्रसन्न तरी या जगी मान त्यांचा, लोभे यशस्वी सर्व उज्ज्वल धर्म त्यांचा. स्त्री पुत्र सेवक दया मिळतात योग्य, धन्यत्व पावती जगी मिळो निश्रय. धर्मानुसार सुकृती करती सुकुर्म, ते भोगती तव कृपायुक्त स्वर्गधाम. तू एक निश्चित मनोरथ पूर्ण करती, त्रैलोकी कर्म फळ लाभ तुझे न होती. नामी तुझ्या भय हरे भव पीडितांचे, तू बुद्धी तेजी जगती हित इच्छुकांचे. दारिद्र्य दुःख भय हारेनी एक तुझी, परोपकारिणी बिद्रावली ते तुझीची. पावत सौख्य जनिया सुख कामनेने, तू मारे शिखळ जनरणी शूरतेने. ते नरक गामी सागरे मुद्दव मुक्त व्हाया, दैत्यजन्ना वदसी तू सद्य रणया. दृष्टीपात जरी जाळील विश्वसारे, संहारिष सुरतू तरी शस्त्रभार. स्पर्श पवित्र रिपू होऊन उद्धरावा, हा भाव तो मनात इथे असावा. पाहुणे कडक त्रिशूलाची महान दीप्ती, अंधत्व येणे असुरा बळकोन नेत्र. चंद्रानने तव सुदर्शन ज्यास होते, अंधत्व येईल ते अस कसे तरी ते. दुष्टा पराभूत करीतव देवीशील, लावण्य कांती तव चिद्रुपते अतुल. निर्गव होती सुर स्वर्गी तुझ्या बलाने, तुझिंकशी रिप दळा करुणार्दपाने. लावणी सुंदर जिला रिपू कापत आहे, थोर कोण तुझं जगात आहे. युद्धात निष्ठुर कृपा हृदयात भारी, ऐशी तू एक वरदायिनी दिव्य नारी. सहारिली अरिदळे त्रिलोक शांते, दैत्यास स्वर्गपद देश विचारवंते. आम्हा दिले अभय त्वा चिरंजीव केले, माते तुला नमन ठेवून पायी भोळे. छंदनुष्टुप शूलाने रक्षे देवी खडंगाने लक्षांबिके. रक्ष धनुष्य टंकारे घंटाध्वनी करुणे, पश्चिम दक्षिण पूर्व रक्षा चंडिके. आम्हा त्रिशूल घेऊन हाती रक्षी उत्तर ईश्वरे. भयकारी मनोहारी त्रिलोक्य तू रूपे तुझी, आमचे सर्व लोकांचे हो रक्षण त्यागुणे. खडंग शूल गदा हाती अंबिके शस्त्र जे तुझ्या, ते सर्व घेऊन आम्हा संरक्षावे तू सदा. जगन्माता महादुर्गा स्तविली ऐशिया परी, दिव्य पुष्प गंधमला देवी पूजिती देवता. दिव्य धूप भक्तिभावे सुगंध अर्चिती तिला, प्रणाम करतो देव प्रसन्न देवी बोलता. तुमचे मनी जी इच्छा मागावा तो मला स्वर मला, भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे. महिषासुर तो वैरीचा ठार केला तू अरणी, तरी द्यावे आम्हा काही इच्छिती तू महेश्वर. आठविताच भेटावे संकट निस्तरावे, कार्तिजे स्तोत्र त्याची. वैभव वित्त समृद्धी संपत्ती स्त्री मिळतोय, आंबे त्वा प्रसन्न वदने प्रसन्न असणे सदा. ऋषी रुवाचे प्रसन्न केली देवानी, भद्रकाली जगत हित तथास्तु वर देऊन झाली गुप्त तिचे नूत. त्रिलौक्य हित करती जी देवांच्या देही जन्मले, तिच्या प्राचीन वृत्तांत बोललो मी सविस्तर. पुढे देव हितासाठी शुंभ निशुंभ नाशवी, गौरीपासून घे जन्म कथा सुंदर देवीची यथावा. आता सांगतो एक प्रसंग पूर्ण तो आता. सर्व हे लोकरक्षाय प्रकटिती पुन्हा पुन्हा. ओम ह्रीं श्री अच्युत विरचिताय. प्राकृत भावार्थ टीका श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्य चतुर्थोध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 5. देवीशी सविती देव सांगते चंड मुंडते, शुंभ पाठवे दूताशी निराश दूत येतसे विनियोग. ओमस्य उत्तर चरित्रस्य रुद्र ऋषि श्री महासरस्वती देवता अनुष्टुपछंदा भीमा शक्त्या ब्राह्मरे बीजम सूर्यस्तत्वं सामवेदं स्वरूपं. श्री महासरस्वती उत्तर चरित्र पाठे विनियोग. ध्यान. ओम घंटाशूल हलानी शंख मुसल चक्रधनु सायका, हस्ता कांती मनोहारिका. गौरी देह समुद्भवा, श्री जगता आधारभूता महा, भावे नित्य सरस्वती भजत मी शुंभादि केले स्वा. ओम क्लीम ऋषिरुवाच. पूर्वी शुंभ निशुंभाने हरविल्या चाचीपती, त्रैलोक्यज्ञ भागाशी त्याचे पासून घेतले. सूर्यचंद्र वायू अग्नी कुबेर वरुण यम याचे पद तया हाती, अधिकारहीन देवता. स्वर्गातून देवतांशी बाहेर दत्ते काढीते, अपराजिता देवीचे देवास्मरण झाले. आपत्तिकाली स्मरता मज निश्चित धावने, देवासे आता आंबेचा आशीर्वाद पुरातन. अपमाने महादुखी स्मरती देव, अंबिका आठवणीवरा लागी, संकटी सोडविन मी देवता चिंतुनी आम्हा. ऐशा हिमालया गिरीवरी भगवती वैष्णवाय स्तविती मन लावणी. देव उवाच. नमो देवी महादेवी शिवेशी नित्य वंदन, नम प्रकृती कल्याणी नियमे वंदित तुला. नित्य वंदन रौद्रशी गौरी धात्री नमो नमा. ज्योत्स्नामयी चंद्ररूपा सौख्यरूपा नमो सदा. चरणगता कल्याणी सिद्धिरूपा नमो नमा. दैत्यांची लक्ष्मी राजांची उमाकांते नमो नमा. दुर्गा तू दुर्गा म पारा तू सर्वकारिणी, ख्याती अनिकित कृष्ण धुम्रे शिव नित्यवंदन. अति सौम्य अति रौद्र वारंवार प्रणाम नमो हे जगद्धारा. कृती देवी नमो नम. जी देवी सकळा माझी विष्णू माये रूपवसे, नमो देवी नमो देव नमो देवी नमो नम. जी देवी सकळा ठाई चेतना मन भीतसे, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम. जी देवी सकळामध्ये बुद्धी रूपे असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम. जी देवी सर्व प्राण्यांची निद्रा रूप असे स्थित, नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम.
जी देवी सकळामध्ये क्षुधारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो. जी देवी सकळामध्ये छायारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो. जी देवी सकळामध्ये शक्तिरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो. जी देवी सकळाठाई तृष्णारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो. जी देवी सकळामध्ये क्षमारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो. जी देवी सकळामाझी जातीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमो. जी देवी सकळाठाई लज्जारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमो. जी देवी सकळामध्ये शांतीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो. जी देवी सकळामाझी सदारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो. जी देवी सकळाठाई कांतीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमो. जी देवी सकळामध्ये लक्ष्मीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमो. जी देवी सकळामाझी वृत्तीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमो. जी देवी सकळाठाई स्मृतिरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो. जी देवी सकळाठामध्ये दयारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमो. जी देवी सकळामाझी तृष्टीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो. जी देवी सकळामध्ये मातारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो. जी देवी सकळामध्ये भ्रांतीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमो. इंद्रियांची अधिष्ठात्री सर्व प्राण्यात व्याप्ती जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः. चैतन्य रूपेची सर्व व्यापुनी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. अभिष्ट लाभे स्तविते जियेस सेवी पहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंबेश्वरी नसे आम्हाला विपदा कदापि. उदंड दैत्य ग्रासी तामासुरा प्रणामामी करतो निरंतर विनम्र भावे स्मरतातील जनी आम्हा न राहो विपदा कदा कुणी. छंद नुष्टुपरुश्रुवाच. देवता स्तवित होत्या जानवी स्नान इच्छुनी त्या स्थळी पार्वती देवी आली राजा तत्क्षणी. विचारिता ती देवांशी देवी भ्रुकुटी सुंदरा उद्भवली तिच्या देई शिवा बोले तिथे तिला स्तोत्र माझेचे हे गादे शुंभाने तुच्छ लेखले पराभूत निशुंभाचे कत्र देव सर्व हे पार्वती पासून तेथे अंबिक उद्भव जाहला कौशिकी नाम त्यासाठी प्राप्त झाले तिला जगी. कौशिकी जन्मता तेथे पार्वती काळी जाहली हिमाचलावरी ख्याती पावली कालिका भाऊ. शुंभ निशुंभ दैत्यांचे सेवक चंड मुंड ते पाहते अंबिकेची या लावण्य देयष्टीशी. जाऊनी सांगते शुंभैका लावण्य सुंदरी हिमाचली वसे राजा सर्वत्र कांतिमान. नसेल पाहिली कोणी कोण कोटल शोधरे असुरेश्वर तू शूर तूच ती भोग कामिन. स्त्रीरत्न दिव्य अंगाची दीप्ती सर्वत्र फाकली हिमाचलावरी अजूनही पहा जाऊनी तू स्वयं. मनी हत्ती आणि घोडी त्रिलोकी रत्न मालिका ते सर्व तुझ्या सदनी सदैव शोभती प्रभो. पारिजात तरुश्रेष्ठ उच्च श्रवा तुला ऐरावत गजरत्नेंद्र पासून घेतले. हंस संयुक्त हे शोभे विमान अंगणी तुझ्या विधात्यापाशी जे होते ते आता जवळी तुझ्या कुबेराचा निधी तो महापद्म हिरावला किंजलकिनी गुणमाला सागराने तुला दिले. कांचन स्त्राविजी छत्र होते वरुणाची या घरे प्रजापतीची या पाशे ते आता जवळी तुझ्या. उत्क्रांदिता मृत्यू शक्ती सागरातील रत्न जे वरुण पाशे ते आज निशुंभ जवळी असे. अग्नीने शुद्ध जे केलं वस्त्र दोन सुशोभित अरबिले तुझं दैत्य सर्व रत्ने तुझ्या घरी. स्त्रीरत्न तेच का नाही तुझ्या हातामध्ये नृपा कल्याण माहिती देवी नो हे प्राप्त तुला कसे. ऋषिरुवाच. ऐकुनी मुंडाचे पाठवे देवीच्याकडे सुग्रीव महादैत्याशी शुंभ सांगित या दूताज्ञेने माझी अजावे बोलावे देवीशाचे. उपाय योजिन्यास आणावे सत्वरे तिला. तो दूत तिथे गेला रम्य पर्वत ज्या स्थळी मधुर कोमलवाणी बोलला देवीशी असा. दूत वाच देवी दैत्यश्वर शुंभ त्रिलोक दूत मी प्रेषित त्याचा आलो जवळ तुझ्या अव्याहात सर्वत्र आज्ञा माने ती देवता. ऐशा त्या देत श्रेष्ठाने दिला संदेश एक मम त्रैलोक्य अखिल वशवर्ती मज देवता. यज्ञ भागई मी सर्व भिन्न भिन्न समर्पित त्रैलोक्य रत्न जे श्रेष्ठ ते प्राप्त मज सर्व जे. ऐरावत जिंकला मी इंद्र वाहन जो असे उच्चे श्रवा अश्वरत्न आला सागर मंथन. देवता माझं वंदोने नम्रत्वे अर्पिती मला देवगंधर्व नागांचे जवळ रत्न तोर ते सर्व माझ्या पाशी सध्या आहेत सुंदरी. श्रीरत्न तोर तो विश्वे आम्ही मानितो तुला. रत्न भोगते आम्हापाशी त्वा यावे रत्न वल्लिके मामा अनुज महाशूर अथवा मज सेवतो. सुंदरी चंचल नेत्री रत्न तू भूमीचे वरे परमेश्वर अतुल पावशी मदनुग्रहे. विवरोनी बुद्धीशी व्हावी पत्नी तुवा मज ऋषिरुवाच. ऐकुनी दूत वचना दृग कल्याणी सस्मित गंभीर बोली त्याशी जी घरी त्रयलोक हे. देवी उवाच. सत्य तू बोलला दूत अल्प मिथ्या नसे इथे परे
प्रतिज्ञा ऐशी निश्चय पाहिलाचा. करू मी मिथ्य तो कसा ऐका मम निश्चय, मज जिंकिल संग्रामे मम गर्वास नाशय. माझ्या सम असे शूर होईल पती तो मज, शुंभ निशुंभाने संग्रामी जिंकुनी त्वरे. वरावे मज सांग विलंब काय सैत दूत वाच. देवी गर्वार्ध तू होशी मज सांगू नको असे, शुंभ निशुंभ पुढती उभा राहील कोण. देव दैत्य घेते आज्ञा जया प्रसन्न ठेवितांना, एकटी नार तो कोठे युद्धात राशुभ. देवेंद्र विक्रमी मोठा पळाला युद्ध क्षेत्रीचा, तया दैत्य सवे कैशी अबले रण इच्छिचे. शुंभ निशुंभ जवळी मानाने चल तू आता, नातरी केस ओढून तृण वतन येती ते तुला. देवी वाच शुंभ निशुंभ ते शूर परी मी करू करिसे कसे. निर्धार पाहिला माझा विचार वाचोनीच हा, आता तू सांग जाऊनी बोलले ते मी आदरे. उचित करा त्यांनी होईल मान्य ते तया. ओम श्री अच्युत विचिताय प्राकृत भाटिकाय श्री मार्कंडेय पुराण सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्य पंचमोध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 6. धूम्रलोचन ध्यान. ओम नागाधीश्वरी बैसली पनिमनी दीप्तानळे, शोभली देही कांती अशी दिवाकर जशी नेत्रत्रय रोखील. माला कुंभ कपाल अंबुजकरा चंद्र अर्ध डोई दिसे, सर्वज्ञेश्वर भैर वांगणगिनी अशी पद्मावती ध्यातसे. देवीचे 19 दूत विद्रोह करी, दैत्यराज असे विस्तारे कळवे वृत्त झाले. 19 दूत वचन सक्रोध दैत्यराज तो धूम्रलोचन दैत्यांच्या सेनापतीशी बोलत. तो धूम्रलोचना जावे अनय ओढून दिला, धरुणिकेचे दुष्टीचे बलात्कारे करोनी. तिच्या संरक्षणासाठी यक्ष गंधर्व होकुनी, अवक्ष तत्क्षणी त्यांना वधावे तो महाशुरा. ऋषी रुवाच. आज्ञांकितासा शीघ्र तो दैत्य धूम्रलोचन 60 सहस्र दैत्यांची सेना घेऊन चालला. त्याने ती पाहिली देवी हिमाचल निवासिनी, शुंभ निशुंभाचे पाशी म्हणे गरजोनी चालत. ए मानिशी या वचना तरी ओढून केस मी बलपूर्वक क्रोधाने नेही न बोलला असे. देवी उवाच. दैतेश्वर तुझ्या पाठी सेनावल तुझ्या करे, मज ओढून नेताना करीन नारी कायम. ऋषी रुवाच. ऐसे बोलत धावे तू सुर धूम्रलोचन हुंकार मात्र अंबेच्या तक्षा निवस दैत्य सेना महाक्रोधी धाविले अंबिकेवरी बाणशक्ती पशुर परशूंचा थोर वर्षाव चालला. देवीचा वानसी आयाळ हलवून गर्जुनी सैनिका माझी पडला कधोनी त्वरे. दाडा पंजे तीक्ष्ण मारी विदारी जबड्यामध्ये घायाळ करून टाकी महादैत्यासी सिंह तो. नखानी पोडली कोणाचे पोट तो चिरे चपेटा मारून कोणा दडाशी करे वेगळा. भुजा मस्तक तो तोडी दैत्यांचे पोट फाडून केसरी पैतस रक्त आयाळ हलवून गती. क्रुद्ध हसनी सिंह क्षणार्धी चवताळला, मारी सुरसेनेला देवी प्रिय महाबली धूम्रलोचन तो मेला. सिंहाने सेना मारले, दैत्यराज महाक्रोध शुंभ संतप्त झाला. कापती ओढ दैत्यांचे चंडमुंड महाकळ आज्ञा देते असा तो तेव्हा एक दैत्य महाबली. धरोने केस ओढाती आना देवी इथे त्वरे नाजोळे तरी ऐका हे शस्त्रास्त्र दावय करा. असुरी आपुली विद्या टाकून देवीचे वरे, वधावी जागच्या जागी नको जिवंत ठेवण. तो सिंह आणि ती देवी मारा बांधून सत्वर ओढून तयानांना दुष्ट स्त्री वदता बरे. स्त्री अच्युत वीरचदाया प्राकृत भारत टीका श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मनोंतर देवी महात्म्य षष्ठोध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 7. चंडमुंड वध ध्यान. ओम द्यावी तीरत्नपीठा मधुर शुक्रस्वरा, एकी जी श्यामलांगी पद्मासी पाया ठेवी. शिरीष शिकल्ला वाद्य विना सुरंगी, कंठी कल्लार माला नियमित विलसे. चोळी ती रक्तवस्त्रा मातंगी संकपाचा, मधुर मधु मदा कुंकू भाळी विचित्रा. ओम ऋषी रुवाच. अज्ञानी शुंभ दैत्यांच्या चतुरंगीनी घेऊन चंडमुंड महादैत्य शस्त्रास्त्रासह चालल. सिंहाचे वरी देवी मंदहास्य करीतसे दिसे हिमाचलाची सुवर्ण शिखरावरी. धनुष्य तलवारीने सुसज्ज दैत्य दुर्जन धरण्या लंबवानीचे तत्पर सर्व जाहल. अंबिका क्रोधयुक्त ती पाहता दैत्य धावती, काळा रंग मुख्याला क्रोधे संतप्त जाहल. ललाटी भ्रुकुटी वक्र तात विक्राळ आनना, तलवार पाशी घेऊन खाली प्रकटली सोय. विचित्र कडंग व वागधरा मुंड माळा गळ्यामध्ये चित्ता चर्म परिधाना, शुष्क मासा भयंकर अतिविस्तार वदना जिव्हा तरल भीषणा. निमग्ना रक्तनायका नादे घाबरती दिशा. वेगाने तुटली तेव्हा ते त्यांच्यावर कालिका पक्षी प्राणास त्यांची पार्श्वरक्षक मारले. माहूत अंकुशधारी 6 घंटा गज सैनिक एका हाती धरवणे त्यांचा ती प्राणरक्षित. सारथी रथ अश्वादी दैत्यसेना महानती भयानक काळामुखी कालीच्या नाश होते. लाथ गुद्दे कुणी मारे, धक्के दे केस ओढते, गळादा बिकुनाचा ती धक्का दे वज्र छातीने. असुरांची शस्त्र अस्त्रे तोंडात धरुणी त्वरे फोडून टाकी दात चावेत अंबिका. सैनिक दुष्ट दैत्यांची कालीने सर्व मारले, प्रत्येक प्राण घेऊन पळाले भयभीत ते. खट्वांग तलवारीने दंताग्रे चावले किती, मृत्यूच्या पवदीने गेले दैत्य दुष्ट महाकाळ. क्षणात मारली सेना असुरांची महाबली. कालीदेवीवरी तेव्हा धावे चंड भयानक मुंडाने तीक्ष्ण बाणांचा केला वर्षाव संगर. भयान लोचना देवी बाणाने न दिसे कोणा, मेघाने न दिसे सूर्य देवीच्या मुखमंडली. बाण चक्र पाडोनिया हातातील तत्क्ष
सक्रोध गर्जना केली कालीने विकटाद्भुत विक्राळ वदनी दात भयान जिथ देती चंद तलवार थोर घेऊन देवी हुंकार देतसे धरण केस चंडाचे पाडी मस्तक बुवरे मुंड धावून येत देवी तलवार घेऊन क्रोधाने मारून त्याला संग्रामी लोळ देतसे महाबली चंडमुंड संग्रामी मरता असे घराळे व्याकुळ सेना दैत्यांची सर्व बाजूने दोघांची मुंड घेऊन काली गर्जनी थोरती चंडकी जवळ गेली विजन मत्त बोलत चंड मुंड पशु गे हे भेट मी तुला दिली तुला शुंभ निशुंभाशी आता धावे तो स्वयरणी शिरवाज पाहुनी मुंड दोघांचे चंडमुंड विनाश तो चंडिका देवी कल्याणी कालीशी गोड बोलेल चंडमुंडास मारून आली तू मज पाशी घे चामुंडा म्हणून आले की तुझी सत्कर्ती होईल श्री अच्युत वीरचिदाय प्राकृत भवत टीकाय श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतर देवी महात्मे सप्तमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 8 रक्तबीजवद ओम प्रभात सूर्या परिस्नेह नेत्रे धरित पाशांकुशवान हाती प्रदीप्त शक्ती आणि मादिकांनी अशी ध्यान सदा असो भवानी ओम ऋषिरोवाचे चंडमुंड महादेत दैत्यसेना महाबली संग्रामे मेली पाहुनी शुंभ संतापला असली नसली सेना दैत्यांची गाडी रा अज्ञा देवोनी शुंभ साधी संग्राम सिद्धीस सेनापतीचे सह्यांशी उद्धा युद्ध सलारणी 84 कंबू नावाचे सैनिक घेऊन इचला 50 कोटी देवी रेषात धूम्र कोलोत्तम सेनापती तुम्ही जावे सैन्य रणांगणी कालक दहद मौर्य कालकीय महासुर युद्धाचे सज्ज होणे मामाज्ञेने चलतोय प्रखर शास्ता तो शुंभ अज्ञ देत्यांशी देऊन सहस्त्र सैन्य घेऊन युद्धा शिराने जातात भयंकर दत्तसेना पाहुणी चंडीकरणी टंकार नादे भैरवी धरणी गगनांतर देवीचा सिंह तो गर्जी घंटा वाजवे अंबिका नाद विस्तारला त्याचा सर्वत्र आनकी भाऊ धनुष्य सिंह घंट्यांचा नाद गेला दिगंतर अब्दुलाचे मुख कालीचे वाटेले विजयस्तव तुमुल नाद तो ऐसा ऐकून दैत्य धावले चंडिकासह सिंह कालीशी सक्रोध सर्व गैरती ब्रह्मा शिव कार्तिकेय विष्णू इंद्रादी देवता देवांच्या विजयासाठी उद्भवती शिवशक्तीसी ज्या पराक्रमे संपन्न देवांच्या प्रतिमा ज्या चंडिकेजवळ गेल्या दैत्य संहार इच्छुने रूपवेश ज्या देवांचा शक्ती त्याची तशी दिसे शस्त्रास्त्र घेऊन त्या आल्या युद्धार्थ देवता हंसयुक्त विमाने शास्त्र अक्षसूत्र कमंडूल आदिती ब्रह्मदेवाची शक्ती ब्राह्मिणी तीरणा माहेश्वरे वृषभेचे त्रिशूलवर धारिणी कंकन महानागाचे बाळे चंद्र अर्धभूषण कार्तिकीचे याची षष्टिक शक्ती मयूर वरवाहिनी शक्ती घेऊन ती हाती अंबिका पातली रण वैष्णवी गरुड असीन शंख चक्र गदाधर शारंग 2 हाताशी एका हातात कडगते श्रीहरी यज्ञ वाराही शक्ती तया वाराह स्वरूपे आली युद्ध क्षेत्र उपस्थित नारसिंह नरसिंहाची नृसिंहापरी आली ती केश झाडिता क्रोधे तारे ते पडती धरणी इंद्र शक्ती वज्रहाती ऐरावतावारी दिसे एकपती इंद्र तिचे रूप सहस्त्र नेत्र साजरे देव शक्ती सवे चंडी पाहुनी रणी शंकर वधावे शीघ्र हे दैत्य आज्ञा चंडीशी देतसे देवीपासून ती वेळी देवी भीषण चंडिका झाली प्रगट संग्रामी करते शतशी वातशी ती अपराजिता देवी जटा धूमिल शंकरा म्हणे तो दूत हो निबोध शुंभ निशुंभ ते आती गर्व अंदाशी तसेच दैत्य सैनिका इच्छिती युद्ध जे त्यांना संदेश सांगणे असा दैत्यानं जा पाताळी जीवित पाहिजे तरी त्रिलोक्य राजा इंद्र देवासी यज्ञ भागतो बलाभिमान तो भारी तरी संग्राम तो करा माझ्या शिवा तुम्हाला गे बक्षतील तत्क्षणी शिवदूत जिथा झाला ऐशी सन्मान जी जगी शिवदूती तिचे नाव संसार ख्यात झाले शिवबोधासे एकूणी कात्यायनी तिथे असे सक्रोध दैत्य त्या ठाई विद्रोही क्षण धावले मत्सर हृदयी त्यांच्या ते दैत्य अस्त्र धोपती सृष्टी शक्तिबाण आदी देव लागून मारे ते टंकारुणी धनुष्याचे अस्त्राशे प्रति शस्त्र दे शस्त्रास्त्र तोडी दैत्यांची देवी भीम पराक्रम शूल मारून ती खाली कटवांगी दवदुनी कुणा शत्रूच्या कोण घेऊन प्राणा विचारे रणभूमीची ब्रह्मांशी कमंडोलीचे जलपैकी तिथे कोठे तेथील शत्रू निस्तेज होती न पराक्रम माहेश्वर त्रिशूलांचक्र मारून वैष्णव कार्तिकेचे जी शक्ती दैत्य संहार आदित इंद्र शक्तीची या वज्रे शतशा दैत्य दानव रक्तसांडव नंगाचे पडले निष्काम भूमीची वारा दंत दाढांनी चक्राने वारा साधून असंख्य दंत संहार विच्छिन्न लोळती भूमी नारसिंह घाग्राने पाडी दैत्य महाबली करुणी सिंहनादासे रणी फिरे भयानक शिवदूताची या नादे भयभीत असुरते शिवदूताची हस्ते वध त्यांचा तत्क्षणी मात्र गणना महाक्रोधी वदता सैन्य दैत्य पळाले असुरसेना भयाने प्राण घेऊन दैत्यांची पळता पाय रक्तबीजे महाखेळ युद्धाला घेते काळी तो या संग्रामी धावला रक्त देहातून त्याच्या सांडत एक थेंबही तद्भुत दुसरा ते उद्भव लढणार इंद्रशक्ती पुढे आली रक्त बीजास वजती मारे लक्ष साधून गाय दत्त झाला थेंब रक्तातून आले तितुके दैत्य धावले युद्ध खेळावया लागे सर्वांचे पूर्ण अर्थता वीर्य बल शौर्ययुक्त रक्तबीज समान ते रक्त थेंबातून ते दैत्य उद्भवले राणा मात्र गणासळी घोर खेळती युद्धशूर ते शस्त्रास्त्र भीषण वर्ष चाले संग्राम भुवरे पुन्हा वज्राची यदावी घायाळ रक्त सांडिते रक्तबीज संख्यात हातीच शतसहस्त्रिक वैष्णवचक्र सोडून
मोडून करी दहायाळ तो इंद्री मारी गदा त्याला शरीर चिन्ह होते. चक्राचा घाव लागून रक्ताचे सांडले भूमी सहस्र बीजाने जगमंडळ व्यापले. शक्ती मारोनी कौमारी वाराही कडक घालून माहेश्वरी त्रिशूलाने रक्तबीजा समारते. त्या क्रुद्ध महादैत्याने मात्र शक्तीवरील गदाघात करून शौर्य पूर्ण दाविले. शक्तिशूलादी घातांनी सांडले रक्तभूमीचे. रक्तबीज दयातून उद्भवले शताधिक. सर्वत्र विश्वी दिसते रक्तबीज तिथे तिथे. भयभीत झाल्या चित्ती त्याने संग्राम देवता पाहून खिन्न देवांशी खाली चंडीशी म्हणे, चामुंड्या फुले मुख पसरावे तो आतोरे. माझी शस्त्र पाताने घ्या रक्तबीजा रक्तबिंदूंशी या ग्रासाव्या त्या महामुखे संहारात रक्त सारे विचार तरानात तो क्षीण होऊन ते दैत्य नष्ट होणार निश्चित. ऐशा युक्तीने पुन्हा रक्त रूपांतरा नाही ऐसे बोलून पुन्हा रक्तबीजासी मारित सौशल्य रक्तकालीने क्रुद्ध रक्तबीज जरी चंडीवर हानी नाशी इच्छित देवी यांचा. थोडीही दुःखी न झाली गदा सौसोनी चंडिका रक्तबीजाची या देही देवीने आवगितले. सांडले रक्त जे त्याचे कालिका नष्ट ते करे. रक्तापासून ते दैत्य मारे देवी तत्क्षणी. वज्र बाण खडंग रुष्टुष्टी रक्तबीजास मारित चामुंडा रक्त संहारी त्याने दैत्य नवे पुन्हा येणे विधी शासाने रक्तहीन महाकळ पडलं निष्प्राण पृथ्वी पाळा रक्तबीज तो. अपार सौख्य ते आनंद थोर दाटलं महादैत्याची अवधे दैर्य देवांशी झाले. मात्र गुणा महासौख्य रक्तबीज न राहिला. रणोन्मादे अति हर्ष रणी नाचती देवता. श्री अच्युत विचिता प्राकृत भावात टीका. श्री मार्कंडेय पुराणे सवर्णिके मनवंतरे. देवी महात्म्य अष्टमोध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 9. ध्यान. ओम बंधू कांचन तनु रुचिराक्षमाळा शोभे भुजेत वरदांकुश पाश भाळा. चंद्रार्ध नेत्रत्रय सुंदर अर्धनारी भावे तिला शरण मिदित आनंदकारी. ओम राजोरुवाच. विचित्र कथा याची स्वामी सांगितलेली. मज देवीची महिमा भारे रक्तबीज वदामुळे. रक्तबीज रणी मेला आता शुंभ निशुंभ कर्तव्य करते कसे ते व्रत इच्छिते म्हणे ऋषी रोवाच. रक्तबीजावी देतासे निष्प्राण पाहता रणी शुंभ निशुंभ क्रोधाने अति संतप्त झाले. निशुंभ मत्सरे धाव घेऊन नित्य दैत्य सैनिकांनी दैत्य नाशाचा पावने क्रोध अंतरे दाटला. मागे पुढे चौबाज सक्रोध शस्त्र घेऊन धावती चावणी ओट दैत्य देवीची मारण. शुंभ सक्रोध तो धावे हरवी मात्र कागन मारावया चंडिकेशी संग्रामी झाला. मेघा बाणवर्ष चरणी चाले भयंकर. शुंभ निशुंभ ते योद्धे देवीशी युद्ध खेळते. त्यांचे बाण चंडिकेने तोडिले. बाण मारून घ्या धाव केले तया वीरा अंगी घात झाले. तीक्ष्ण तलवार हाती प्रदीप्त ढाल घेऊन देवीचा सिंह लक्ष्मी मस्तकी धावतो करे. शूरप्रबाण देवीचा निशुंभाच्या घरातील ढाल तलवारीची तो मोडी तत्क्षणी लागता. तेव्हा सोडीत तो शक्ती देवीने चक्र त्यावर सोडी निखंडली मध्ये विद्विभाग होऊन पडे. सक्रोध शूल तो मारी जवळी देवी पाहुणे देवीने मारून बुक्का शूल मध्येच तोडल. चंडीवर गदापैकी देवी त्रिशूल मारित मध्येच तोडून टाकी अशी चंडी पराक्रम. परशु घेऊन येता देवी बाणाचे पेकुनी निशुंभा शिरणी तेव्हा पाडी निष्प्राण भूमीशी बंधू मारला. देवी निशुंभाचा क्रोध वाढ वधावे अंबिके शरणी तो धाव घेते. अनुपम भुजा साठ सायुध बसला रती. झाकले नभशुंभाने शोभा अद्भुत ती दिसे. ती येता शंख देवीने वाजविला ती अतिबळ. प्रत्यय चौडून केला शब्द दुस्सह संगरी घंटा ती वाजली भारे दैत्याची ती थरारले. दाही दिशा भरून या ध्वनी गेला नभावरे. तेव्हा गरजे तसे सिंह गज चित्कार थांबले. गजनने मृगेंद्राच्या गुरुंजित जाहले जग. कालीने उचलून हात भुवरी मारले. तयाचा शुद्ध वाढून पहिले शुद्ध थोपती. शिवदूती अट्टहास करीत देत ते राणी होती भयभीत. कित्येक शुंभाशी क्रोध दाटला. देवी म्हणारे दुष्ट आता येथे उभा राहा. दैन त्याने धैर्य देवतांची जय हो गरजेती मुखी. शुंभाने पेकली शक्ती ज्वाला भडकती जिच्या. देवी मारोनी पोथाठी शक्ती केली पराजित. शुंभ तेव्हा सिंहानादे गरजवी त्रैलोक ध्वनी ते पडले मागे होते जे पहिले रणी. शुंभाने बाण सोडावे तोडावे तेच देवीने मारावे. देवीने बाण शुंभ तोडी तया शरावी. शूलाने मारता शुंभ आली मूर्छा पडे भूमी. डोळा न उघडे असं निचेष्ट पडला कळा. निशुंभ होऊन जागा मूर्छेतून रणामध्ये. देवी काल्याने सिंहा क्रोधे धावा करीत असे तसे सहस्त्र निशुंभ चक्र फेकीत. आच्छादन जनी केले चंडिकेवर त्या वीर. दुर्गम हरिणी देवी क्रोधे सोडून ती शरा. चक्रबाण तयांची ते तोडीत क्षण न लागताच निशुंभ सैन्य घेऊन गदा हाती धरून वया चंडिकेशी वेगाने शीघ्र धावला. गदा तोडली देवीने मारून तलवार दी. दैत्याने शूल हाताशी घेतला ना माराना तिला. चंडिका पाहून शूल फेकी दयावर. छाती फाडून त्याची शूल तो राहिला उभा. दुसरा उद्भव दैत्य निशुंभाच्या तनूतून. देवीशी म्हणे त्वेषाने आ उभी राहा उभी राहा. देवीने कडंग फेकून त्याचे मस्तक तोडले. हासली जोर जोराने दैत्य तो पडला धनी. सिंह कठोर दाडाने दैत्यांचे गंड फोडीत. काली शिवदूती तेव्हा वदती दैत्य मंडळे. कौमारीने कितीकांशी केले निष्प्राण संगर. ब्राह्मणीच्या मंत्रणीने निस्तेज झाले किती त्रिशूले. महेश्वरीचे छिन्न कित्येक झाले. वाराही सुळे मारी त्याने मेले किती खळ. वैष्णवी चक्र सोडवणे किती दैत्यांशी छेदित. ऐंद्र दिवज मारून असंख्य द्वदिधन दुर्जन दैत्य मेले तर ते काही पळाले त्यातून किती. काली शिवदूती सिंह यांनी संहार मांडला.
श्री अच्युत विचिताय प्राकृत भावार्थ टीका श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मनवंतरे देवी महात्मे नवमोध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय जितप्त हेमवत पावक सूर्य चंद्र नेत्राधन शूरयतांकुश पाशशूल बाहू सुशोभित जिचे शिवशक्ती रूपा कामेश्वर हृदय दात धृतेंदुलेखा. ओम ऋषिरुवाच निशुंभ प्रिय बंधुषी दैत्य सेने स्वयंव्रत पावन शुंभ सक्रोधे बोले तो अंबिके प्रती. गर्वाध होशिका दुर्गे मान्यता व्यर्थ हे तुझी सहाय्य तुझ सर्वांचे तेने विजय हो तुझ. देवी उवाच दुष्टान्य नसे कोणी मीच मी एकटे जिगे माझ्या विभूती या साऱ्या मद्रूपी मिळती पहा. ब्राह्मणी आदीच्या देवी बांबेच्या देही लोपल अंबिका एका संग्रामी पाही शुंभ महाबली. देवी उवाच माझ्या विभूतीच्या होत्या मद्रूपी लीन होऊन एकटे रणे मी येथे स्थिर व्हावे तू अशुरा. ऋषिरुवाच पाहती दानव देव संग्रामी शुंभ अंबिका भयंकर केळती युद्ध वीरत्व कोण वर्णिल. शस्त्रास्त्रवान वर्षाने लढती ते परस्पर भीषण युद्ध ते वाटे विस्मयकारी या जन दिव्यास्त्र अंबिका सोडी शतसंख्या युतावरी. शुंभ निशा निवारक अस्त्र विछिन्न करी सत्वर दिव्यास्त्र शुंभ जे टाकी देवी हुंकार गर्जुनी तोडी तेव्हाचा अस्त्रान अद्भुत परमेश्वर. असुर तो टाकी बाण शस्त्रास्त्र देवी झाकली सक्रोध बाण मारुणी. देवी तोडी धनुष्याची शक्ती सोडी महादैत्य येतात या अंबिकेवर देवीने चक्र मारून शक्तीमध्येच तोडिले. शतशशी दीप्त यशी ढाल घे तलवार तो चवताळून या क्रोधे धावला देवीचे वर. चंडिकेने धनुष्याने बाण मारून बाण त्या क्षणी सूर्यवत तलवार ढाल मोडून टाकली. घोडे सारथ ते मेले धनुष्य तोही खंडला. मुदगुल घेऊन हाती देते देवीस लक्षित. देवीने तिच्या बाणाने मुदगुल तोडता त्वरे बुक्का माराव्या लागी. मुठ बांधी महाकाळ देवीशी मारता बुक्का चपेटा हे सुरेश्वर छाती त्या दैत्याच्या थोर आघात झाला. शुंभ एका चपेट्याने पडला धनी मूर्छित. पूर्वत पुन्हा झाली संग्रामाशी उभा तिथे तो पुढे तो गगनी गेला आकाशी देवी धावली. नभात लढती दोघी शुंभ देवी महाबली. बरेच युद्ध पाहता नेत्रे सिद्ध आणि मुनिजन आश्चर्य करती चित्ते आकाशी शस्त्र दाटते. बरेच युद्ध होताना काळ गेला तिथे किती उचलून शुंभाची पाडी भुवरी देवी ती. तो दुष्ट उठला वेगी तेव्हा सावध होऊन माराव्या चंडिकेचे पुन्हा आकाशी धावत. दैत्यराजे शुंभाला पाहून आपल्याकडे त्रिशूल फेकून देवी पाडी त्याला दरेवरे समुद्र पर्वत द्वीप झाले कंपित ते उडला प्राण दैत्यांच्या देवीशी जय लाभला. प्रसन्न स्वस्थता आलील सर्व लोकी तत्क्षणी दुरात्मा शुंभ तो मेला नव सुस्वच्छ झाले. उल्कापात होत ते थांबले मेघ कुश्चिळन त्यांचे निर्मळपणे शांत सुस्थिर वादे. शुंभ मेला परिसोनी देव हर्षित अंतरी गंधर्व गाती गीतांशी वाजती वाद्य मोहक. अप्सरगण तालाशी धरून नाचतो नभी वायू सुपावन वाहे सूर्य कर प्रकाशती. प्रज्वल जहाल अग्नि भीषण शब्द थांबले. श्री अच्युत विरचिताय प्राकृत भावार्थ टीका श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मनवंतरे देवी महात्मे दशमोध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 11. देवता स्तोत्र करती देवीचे शुभ मंगल देवी प्रसन्न चित्ताने वरदे देवता जन ध्यान. बाल रविवत कांती शशी भाळी सुस्त अनत्रयी नेत्री सुहास्य वदनावरती वरदा कुशपाश अभय ते हाती. ओम ऋषिरुवाच देवी वदी शुंभ महासुरेंद्र इंद्रादिवनी करुणी समोर कात्यायनीशी सुरस्तोत्र गाते त्यांचे प्रसन्नानंद देई कांदे. देवी विनम्रास प्रसन्न व्हावे माते जगा सर्व सुखी करा. विश्वेश्वरे रक्ष सदा जगाला आदिश्वरे तू चराचराला आधारभूता जगतासे एक मही स्वरूपा स्थित तू अशोक. शौर्या सीमा तो पार नाही पाणी जगा तृप्ती तुझे न होई. तू वैष्णवी शक्ती अनंत वीर्या मुलाग्न विश्वा परमात्माया मोहित त्वया जगतास केले मोक्षा तुवा लोक किती कनेले. विद्या समजता तूच एक देवी तू देवी एक स्त्रिया तुझे रूप जगी अनेक. तू एक व्याप्ती सगळ्या जगाला वनी परा शब्द न तुझ्या स्तवाला. सर्व भूतास्थिता देवी सर्व मुक्ती प्रदायिनी स्तवाया योग्य हे स्तोत्र उक्ती अन्य याऊनी. सर्वांच्या बुद्धी रूपाने हृदय तो अधिष्ठित स्वर्ग अपवर्ग दे देवी नारायणी नमस्ते. कला काष्ठदी रूपाने परिणाम प्रदायिनी विश्वनाशोत्तरे शक्ते नारायणी नमस्ते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. सृष्टी स्थिती विनाश आहे शक्तीभूते सनातनी गुणाश्रय गुणामय नारायणी नमस्ते. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यात्री हरे देवी नारायणी नमस्ते. हंसयुक्त विमानस्थे ब्रह्मानी रूपधारिणी कौशांब रक्षिके देवी नारायणी नमस्ते. त्रिशूल चंदाहीधर महावृषभ वाहिनी माहेश्वरी स्वरूपेण नारायणी नमस्ते. मयूर कुक्कुटवत्प्रते महाशक्तीधरे नरे कौमारी रूप संसारने नारायणी नमस्ते. शंख चक्र गदा शारंग ग्रहित परमायुधे प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमस्ते. हाती उग्र महाचक्र दाढेवरी वसुंधरा वाराह रूपिणी शिवे नारायणी नमस्ते. सिंह रूपिणी उग्र दैत्य नाशार्थ उद्यमी
त्रैलोक्याना त्राणासहिते नारायणी नमस्तते. किरीटने महावज्र सहस्त्रनयनोज्ज्वले व्रत्र प्राणहरेंद्री नारायणी नमस्तते. शिवदूती स्वरूपेण धृत दैत्य महाबले घोर रूपे महारावे नारायणी नमस्तते. दृष्टांकराल वदने शिरोमाला विभूषणे चामुंडे मुंडमथने नारायणी नमस्तते. लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धेपुष्टी स्वदे ध्रुवे महाराणी महाविद्ये नारायणी नमस्तते. मेधे सरस्वते वरे भूती बाभ्रवी तामसी पावावे नियतीशे नारायणी नमस्तते. सर्व स्वरूपी सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयात रक्षिते देवी दुर्गे देवी नमस्तते. ऐसे हे वदन सौम्य लोचन त्रयभूषित सर्व भयातून रक्षकातेने नमस्तते. ज्वाला कराल अत्युग्र सर्व संहाकारी जो त्रिशूल भद्रकालीचा हरव भय नमस्तते. नाशवितेचे दैत्यांचे आपुल्या ध्वनीच्या स्वरे पाप नाश होती घंटा रक्षो माता जशी सुद्धा सुशोभित कडग हाती दैत्यांचे रक्त मांसच्या चंडिके शुभतेने ते हो प्रणाम तुझा मुझ. आरोग्य लाभे तू तुष्ट होता इच्छा अपूर्ण तू रुष्ट होता. अशित जेथे नविपितांना त्वदाश्रितांचे बळ पीडितांना येणे विदित रणरंग केला हेदा दैत्य सिंधू क्षणे आटविला. रूपाधारोने बहुधात्ममूर्ती केली लीला तो करी कोण व्यक्ती. विद्येत शास्त्रात विवेक ग्रंथ वेदादी वाक्यात तुझीच गांता. ममत्व गर्तेत महांधकारी तुझ्या आळविशी भ्रमी भ्रष्टी सारे. जेथे अति उग्र विचारे नाग जेथे रिपू डाकू महाकजाग. दानावली सिंधूत सोबतीशी तू राक्षसी या सकळा जनाशी. विश्वेश्वरूपाळशी तू विश्व विश्वात्मिके धरशी तूच विश्व विश्वेश वंद्या तुझ नम्र होती ते दैर्व विश्वी सकळा असले. वावे प्रसन्न परिपालिनी शत्रुहंते रक्षी सदा भयात आम्हास समर्थे. पापाशनाश करून सुखी जगाला उत्पातपाक क्षमवे जन आपदाला. पावामा विनम्राना देवी विश्वार्थी हारिणी त्रैलोक्य पूजनीय तू सर्वाशी वरदान दे. देवी उवाच वर मागा देवतानो इच्छा जे तुमचे मनी सर्व काराकासाठी मी वर देईन सत्य तो. देवता उवाच सर्वेश्वरी स्त्रीलोकाच्या सर्व बाधा करी दूर आमुचे वैरी जे कोणी नाश त्यांचा करी सदा. देवी उवाच वैवस्त मन्वंतरी 28 योगामध्ये शुंभ निशुंभ नावाचे होतील दैत्य भीषण. नंद गोपग्रही तेव्हा यशोदकर जन्मून विंध्याचलात राहुनी वदीन दैत्य मी तिथे. रौद्रावतार घेऊन पुन्हा पुढे भूमीवरी वैप्रचित नावाचे दानव मज माराने वदत त्या दैत्यांशी क्रोधावश मुखामध्ये डाळिंब पुष्प होत त्या माझ्या होतील दंतिका. तेव्हा ते देवता स्वर्गी मर्त्य लोकात मानव रक्त दंतिका नावाने स्तुती करतील नित्य शाश्वत. वर्ष अनावृष्टी जेव्हा होईल भूमीशी मज होऊन अयोनी जास्त ती मुनी ते मजा. पाहिन शत नेत्राने मुनिजना मी ते क्षणी कीर्तने गातील त्याने शताक्षी म्हणून मला. तत्काळी ते मध्ये हे शाख उत्पन्न होतील अवृष्टी तोवरी लोक देतील प्राणदान. शाकंभरी नाम माझे तेव्हा होईल भुवरी त्या अवतारी मी नामे वदीन दैत्य दोगम. दुर्गादेवी महाखाता तेने भावेन नाव मी. भीमरूपी हिम प्रांती मजे येणे असे पुन्हा. रक्षवया मुनिवृंदा वदीन साक्षसाची भक्तीने नम्र होऊन स्तवतील मुनी माझ्या. भीमादेवी नाम तेव्हा माझे होईल भुवरी. अरुण दैत्य तो जेव्हा त्रिलोक त्रास देईल. त्रिलोकाच्या हितासाठी षट्टपद भृंग होऊन त्या महादैत्या लागी होईल प्राणहांती. मी भ्रामरी नाम घेऊन स्तोत्र गातील ते जन. पुढे दानव ज्यावेळी ताप देतील या जगा अवतरून तेव्हा मी करेन नाश शत्रूचा. ओम श्री अच्युत विरचिदाय प्राकृत वार्ता टीका श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मनवंतिरे देवी महात्मे एकादशोध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. अध्याय 12वा. देवी चरित्र पाठ. महात्म्य ध्यान. कांती विजय जशी मृगेंद्र वहना भासे अति भीषण. कन्या खडग धरून ढाल करीती भावेजीचे सेवन. हाती चक्र गदा धनुष रासी पाशादिकी तर्जनी दुर्गा अग्निमयात्मिका. शशिधरा नेत्रत्रया ध्यात मी. ओम देवी वाच छंदनुष्टुभ. प्रतिदिन एकाग्र स्तोत्र हे गात राहील निश्चय सकळ बाधा नाशो निराहित सुखी. मधुकैटभ संहार मर्षासुर घात जो. शुंभ निशुंभ संहार प्रसंग वाचतील. अष्टमी चतुर्दशीशी नवमीचे मनातून भक्ती येते ऐकते माझे महात्म्य अत्युत्तम. तयाशी पाप स्पर्शन आपत्ती राही न कुणी. दारिद्र्य पीडिन त्यांना न होती दूर प्रेमा. शत्रूचे न भय राही भय राजान डाकूचे. अस्त्राग्नी जल राशीचे भय किंचित राहीन. म्हणून महात्मे माझे वाचावे चित्त देऊन एकता भक्तीने याला हितकारक हे जने. त्रिविध उत्पात जे का महामारी भयप्रदा. महात्मे वाचता माझे शांत होईल आपदा. मंदिरी सविधा नित्य माझे महात्म्याच्या स्थळी सन्निधान तेथे माझे तेथने नचे जाई मी. बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी महात्मे पाठ जे माझे एकता वाचता बरे. विधी जाणून तो करो भाविक मतपूजा बलिपूजा होमादी सहर्ष देवानी मला. शरत्काली महापूजा वार्षिक करतात ते तेव्हा महात्मे माझे भक्तिपूर्व ऐकते. नाश त्या पदा सारे धनधान्य मिळे सुत. संदेह काही नाही आता प्रत्यक्ष फळ असे. महात्म्य ऐकता माझी कथा उत्पत्तीच्या जुवा. पराक्रम संग्रामाच्या ऐकता भय जात असे. स्वतःच्या शत्रूचा नाश कल्याण पावतील ते. राही वंश स्वभक्तांचा आनंद रूप सर्वदा.
शांती कर्मात सर्वत्र तसे दुःख स्वप्नी दर्शनी ग्रह निग्रहस्थ कोण महात्म्य ऐकणे बरे भयंकर ग्रह पीडा सर्व विघ्नास शांत देव दुःस्वप्न ते ही सुस्वप्न होत असे पाठ हा असा बालग्रह आणि अक्रांत बालक शांती कारणे पडता पोट मित्र मित्र जुळविले ते तुराचे राचे नाश करे महात्मे श्रेष्ठ हे द्राक्षाच भूत पेसाचे पाठ मात्रेचा नाश माझी सर्व महिमा माझ्या सामिप्य देतसे पशुर पुष्पार्ध धूप दीपादी गंधादीपादी उत्तम विप्रांना भोजन होम अभिषेक प्रतिदिन अन्य भोग समर्पणी वीरशा राधन दान प्रीतीने करता पुण्य माझे संपुष्टता मिळे महात्म्य कथा त्याचे पुण्य आरोग्य देत असे अवतार कथा माझे सर्व भूतात रक्षित युद्ध चरित्र जे माझे नाशवे देते गुरुजना मनुष्य भाऊ वैरांचे महात्म्य ऐकना नसे तुम्ही स्तोत्र जे केले ब्रह्मस्कुर्षित त्यापर तसे ब्रह्मकृत स्तोत्र सर्व सदहित कारक अरण्यपर्यंत एकांती वनवा लागत झंडा कुशत्रूंच्या हाती सापडला सिंह व्याघ्र गजराने येता पाठी भयप्रदा राजा क्रोध वदा धाडी अथवा बंद घालीत वादळ उठून न बुडता सागरामध्ये महासंग्रामी शास्त्रांचा मारा होता भयंकर वेदांना भीषण बाधा होती जेव्हा उपस्थित आठवे जे कथा माझी विघ्न बाधा नव्हे त्या मतप्रभावे सिंहादी डाकू वैराची यामध्ये स्मरता पळती दूर विघ्ने मन महिनाशी ऋषिर्वाच बोलवणे भगवती चंडिका चंड विक्रमा पाहता सर्व देवांशी तेथे गुप्त झाली देवता स्वाधिकाराशी निर्भय भोगू लागले यज्ञ भाग सुरा सर्व प्राप्त होण्यास लागला शुंभ निशुंभ देवीने मारले दत्त भीषण जगत विद्वांसी तो वदता उग्र अतुल विक्रम राहिले दत्त गेले पातळ भूमीचे वर राज भगवती अंबा असून नित्य रूपती जगत रक्षणासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा तीच विश्वासी मोहिनी जगता जन्म देत असे प्रार्थित तुष्ट होऊन हृदय विज्ञान दान दे भूपाळाती महाकली ब्रह्मांडी व्यापली असे प्रलयांती महारोग्य रूप धारणजी कर समय साथ होते जया जन्मारू सृष्टी रूपती सनातनी तीच देवी समय सर्व सुरक्षित अभ्युदयाची वेळ लक्ष्मी रूपे मिळे जनाधारे तर दुर्भागा मागे अभावी तिच लागत स्तुती करता पूजने गंध धूप फुलादिकी देत ती पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती श्री अच्युत वर्षिता प्राकृत भारत टीका श्री मार्कंडेय पुराण सावर्णिके मनवंतरे देवी महात्मे द्वादशोध्याय हा श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 13 देवी सौर प्राप्त झाला राजा सुरत वैशाशी ओम बाल सूर्या परिक्रमा कांती चतुर्बाहु त्रिलोचना धातु शिवाजीच्या हाती पाशा अंकुश वराभय ओम ऋषिरवास ऐसे बोललो राजा देवी महात्मे उत्तम प्रभा सदैवेचे जगदारण ती करे विद्युत्पती तिच्या हाती विष्णुमाया भगवती तिच्यासाठी तुम्ही वैश मोहित अन्न लोक आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित तया परमेश्वरीची कशी ते मोक्ष भोग सर्व स्वर्गादी देत असे मार्कंडेयवाचा क्रौष्टुक्य मुनी मेधाचे राजे सूरद ऐकून त्या सुरता वाग्यास ऋषी करीस वंदना मामंता राज्याच्युतीने होता खिन्ना तीन रूप महामुने त्यामध्ये राजा वैश्यना देतात अंबिका दर्शनासाठी तात्काळ बसले तपा देवी सुक्त जप वैश निमग्न अंतपद दासादने कुशती सोडत दोघी देवीची मूर्ती मातीची अल्पहार प्रथम ते पुढे आहार वर्जून एका क्रमाने लागून चिंतन तपी मांडते आपुले रक्त देऊन प्रसव प्राण बली वाहत आराधिते नियमाने 3 वर्ष महातपी प्रसन्न देईन देई चंडिका त्याशी बोलवले देवी वाच राजा वैश्य जे तुमची अभिलाषा असे म्हणे मागा सर्वच मी देते तपे संतुष्ट झाले मार्कंडेय वाच दुसऱ्या जन्मी राजेश मागत इह जन्मी शत्रुनाशगत राज्य विरक्त वैश्य तो जुत्न ममत्व बिपनन सो निरासक्त करे असे नम्रत्व ज्ञान मागत देवी वाच राजा अल्पदिने आता राज्य लाभेल ते तुझे शत्रू एक न राहिले बघू स्थिर संपदा तेथे मरता तू होशी विवस्वानास बालक सावर्णिका म्हणून नामे ख्यात होशील पृथ्वीशी वैश्वर्या तुझ्या चित्ती जो वर मज मागणी तो मी तुझं वर देते मोक्ष अर्थ ज्ञान पावश मार्कंडेय वाच ऐसे वर दिले दोघ अभिलाषा इथं देऊने भक्ती स्तोत्र ते करती ऐकून देवी अंबिका अंतर्धान तिथे झाले सुरत श्रेष्ठ क्षत्रिय सूर्याचा पुत्र होऊन सावर्णे म्हणून होईल ऐसे शिष्य देवीचे सुरत श्रेष्ठ क्षत्रिय सूर्याचा पुत्र होऊन सावर्णे म्हणून होईल ओम क्लीम ओम श्री अच्युतदय प्राकृत भारत श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मनंतर देवी महात्म्य त्रयोदशोध्याय हा श्री कुलदेवता अध्याय 13 झाल्यानंतर आपल्याला एक माळ 99 मंत्र म्हणायचे ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे अशी तुम्हाला 108 वेळा एक माळ म्हणायची एक माळ म्हणायला जर जमत नसेल समजा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर 11 वेळा म्हणू शकता आता आपण पुढे बोलूया तंत्रोक्त देवी सुक्त नमो देवी महादेवी शिवेशी नित्य वंदन नमो प्रकृती कल्याणी नियमे वंदितो तुला नित्य वंदन रौद्रशी गौरी धात्री नमो नम ज्योत्स्नामयी चंद्र रूपा सौख्य रूपा नमो नम शरणागता कल्याणी सिद्धी रूपा नमो नम दैत्यांची लक्ष्मी राजांची उमाकांते नमन दुर्गा तू दुर्गम पारा तुसार सर्व कारिणी ख्याती आणि तू कृष्ण भ्रमेशी नित्य वंदन अति सौम्य अति रौद्र वारंवार प्रणाम नमो हे जगदाधारा कृती देवी नमो जी देवी सकळा माझे विष्णू माया रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो
नमो देवी नमो नम जी देवी सकला ठाई चेतनामनी व्यतसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकलामध्ये बुद्धी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सर्व प्राण्यांची निद्रा रूप असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकला माझी क्षुधा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकलामध्ये छाया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकला माझी शक्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो जी देवी सकला ठाई तृष्णा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकळामध्ये क्षमा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो जी देवी सकळा माझी जाती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो जी देवी सकळा ठाई लज्जा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो जी देवी सकळामध्ये शांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो जी देवी सकळा माझी श्रद्धा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो जी देवी सकळा ठाई कांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो जी देवी सकळामध्ये लक्ष्मी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकळा माझी वृत्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकळा ठाई स्मृती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकळामध्ये दया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकळा माझी तृष्टी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकळामध्ये माता रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम जी देवी सकळामध्ये भ्रांती रूप असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम इंद्रियांची अधिष्ठात्री सर्व प्राण्यात व्याप्त जी जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नम चैतन्य रूपे जी सर्व व्यापुनी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम अभिष्ट लावे सवेती जिला सूर जी एस सेवी पहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंबेश्वरी नसे आम्हाला विपदा कुणी तरी उदंड दैत्य ग्रासित आम्हासुर प्रणामामी तो करो निरंतरा विनम्र भावे स्मरता तिला जणी अमान राहो विपदा कदा कुणी तंत्रोक्त देवी सुक्त श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु प्राधानिक रहस्य ओम या सप्तशती रहस्य त्रयासी अनुष्टुपचंद नारायण ऋषी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सी पावयासी जपावे राजा बोली चंडिकेचे सांगितली तुम्ही कथा सांगाव्या अवतारांच्या प्रधान प्रकृती आता विप्रवर हामी नम स्वरूप आराधना मला यथार्थ रूपे सांगावी साधना देवी प्राप्तीचे ऋषी बोले राजा ऐक रहस्य गुप्त सांगत भाविक भक्त अन्यासी कधी नमी निरोपिल सकळ आदि महालक्ष्मी त्रिगुण परमेश्वरी दृश्य स्वरूप व्याप्त या सकला जग मातुलिंग गदाडाल पानपात्र शत्रुभुज नागलिंग आणि योनी जिधरी हाती राजा तप्त कांचना वर्णाचे तप्त कांचना भूषण शून्य या जगता लागे प्रकाशक देवीचे सर्वत्र शून्य लोकांचे पावन परमेश्वरी धरी जी रूप परम तामसिक उत्तम गाळल्या काजळ्या जैसे श्रेष्ठ धाडा सुशोभित विशाल लोचना नारे कटिसे कुशतुते कडंग पात्र शिरडाला हाती घेती चतुर्भुज कदम कबंद हार वक्षासी मुंड मला तिच्या शिर महालक्ष्मी सती बोले तामसी देवता तिथे मी कोण माझे कर्तव्य सांग माते तुम नमो तुला श्रेष्ठ तामस देवीसे महालक्ष्मी वदेत आता ठेवते तुझं मी नाव सांगते कर्मजे तुझे महामाया महाकाली महामारी क्षुधा तृषा निद्रा तृषा एक कविरा काल रात्री दुरत त्यातया ऐसी तुझी नाम मला कर्तव्य करता जुळे सक्रिय नाम जे गीते पावती सुख दे जन बोलो ने महालक्ष्मी स्वरूप दुसरे धरी स्वत्व गुणाने ती शुद्ध गौरीनी चंद्रिका जशी अक्षमाला कुंशधरा विना पुस्तक धारिणी ऐसी ती देवता श्रेष्ठ नामे संबोधली तिला महाविद्या महावाणी भारती वाक सरस्वती आर्या ब्रह्मिकामध्ये वेद गर्भा मातीश्वर तेव्हा म्हणे महालक्ष्मी महाकाली सरस्वती योग श्री पुरुष जोडी ती निर्मावे आपुले गुणे बोलून या महालक्ष्मी श्री पुरुष दंपती नर्मिती तया कलिती सुज्ञ कमलासना ब्रह्मविधी विरींची नामदेवी निरुत्तम श्री पद्म कमला लक्ष्मी महाकाली सरस्वती निर्मती पुरुष स्त्री यांची ठेवली जी का नामरूपे निवेदित नीलकंठ रक्तभाव श्वेतांग चंद्रशेखर ते झाले नारी पुरुष महाकालीची या गुणे तो रुद्र शंकर स्थानु कपर्दित्रय लोचन त्रयी विद्या कामदन ती स्त्री भाषा क्षरास्वर सरस्वती गौरनार श्यामल पुरुष करी जी नावे तया दोघांचे सांगतोय राजा विष्णू कृष्ण ऋषिकेश वासुदेव जनार्दन ओमा गौरी सती चंडी सुंदरी सुभागा शिवा अशा त्या तीन युवती झाल्या पुरुष तत्क्षणी भुजैनेन ते ज्ञाते वर्मास जाणती त्रयी विद्या सरस्वती लक्ष्मीने विधीशी दिली रुद्रावर दात्री गौरी वासुदेवास लक्ष्मी सरस्वती सवे ब्रह्मांड उद्भवित असे गौरी सह रुद्रदेव करी ब्रह्मांड वेदन त्या ब्रह्मांडी महातत्व पंचभूत समस्त हे स्थावर जंगम रूपे विश्वाची वृद्धी जाहली लक्ष्मी सह श्री विष्णूने पोषिले सकला प्रती गौरी सह महादेवा सर्व संसार तो करी राजा महालक्ष्मी ऐसी सर्वांनी सत्वमय स्वरी
निराकारती साकार नाना नामे धरितसे म्हणून अनेक नामे स्तोत्र मालसे गुंफती एकची नाम घेऊन तिचे स्तोत्र नवे पुरे. श्री प्राधानिक रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. वैकृतिक रहस्य ऋषी बोले ओम त्रिगुणा देवी तामसे सात्विकी ती शर्वा चंडिका दुर्वा भद्रा भगवती असे योग निद्रा श्री विष्णूंची महाकाली तमोगुणा मधुकैटभ नाशार्थ ब्रह्मस्तोत्र जी चक्र दशवक्त्रात दशभुजा दशपादांजन प्रभा विशालती सुशोभित नेत्रमाला दशस्त्र दीप्त दशन दाडाती भीमा रूपा भयंकर रूप सौभाग्य कांतीचे प्राप्त स्थान तयांची खडंग बाण गदा शूल चक्र शंख भूषुंडी ही धनुष्य परिगमुंड रक्तस्रावी धरित असे. अशी वैष्णवी माया महाकाली दुरतक्त्या आराधिता वर्ष होय पूजा काशी चराचर देवतांगातून झाली विभूर भीत महाप्रभा त्रिगुणाती महालक्ष्मी देवी साक्षात महिषमर्दिनी श्वेतानना लीलभुजा सुश्वेतस्तन मंडला रक्तकटी रक्तपादा नीलगजंगा अजय सुचित्र घन चित्राजी माल्यांबर विभूषणात चित्रानुलेपन कांती रूप सौभाग्यशालीने अष्टदश भुजा पूजा ती सहस्त्रभुजा सती आयुधे सांगतो आता उजव्यापासून डावीची अक्षमाला पद्मबाण खडग वज्र चक्र गदा त्रिशूल परशु शंख शक्ती चंगटा गंडने पाशद दंड धाल पान पत्र धनुषणी कमंडलो अलंकृत भुजायाने बैसली कमलावरे सर्व देव महेशा महालक्ष्मी अशी नृपा पूजिता सर्व लोकांचा देवा जन्मली देही जी सत्वैक गुणाश्रय साक्षात सरस्वती ती शुंभासुर विनाशिनी दुष्टभुजा हाती वान मुसळ शूल हाती चक्र शंख घंटा हल धनुधरी राजा महाबल भक्तीने पूजता ऐसी लाभे सर्वज्ञता जीवानी शुंभ शंभ असुरा संहारी रणरंगीजी स्वरूपत्रय ऐसे राजा तुझ निवेदिले पृथक उपासना आता त्रिमूर्तीची परेसे दक्षिणेसे महाकाली वामभागी सरस्वती मध्यभागी महालक्ष्मी त्रिमूर्ती पृष्ठपूजने महालक्ष्मीची या मागे पूजा ब्रह्म सरस्वती दक्षिणेसे गौरी रुद्र वामांगी विष्णू लक्ष्मी पुढे लक्ष्मीच्या अष्टदश भुजे प्रति महाकाली वामांगी दक्षिणेसे सरस्वती राजा यांच्या पुनर्पूजनासी दक्षिणेकाला पूजने पूजा अमृते वामांगी अरिष्ट शांती इच्छुनी शुंभ नाशिनी जी देवी अष्टभुजेस पूजने तिच्या सवयी नऊ शक्ती पूजा भाव ठेवून दक्षिणेसे रुद्र पूजा वामांगी ती गणेश तो तंत्रोक्त देवी सुक्ताने करावे लक्ष्मी पूजन चरित्र स्तोत्र ते मंत्र ज्याचे त्यांनीच गाऊन पूजावे त्रयमूर्ती सैख किंवा अनेक त्या महाकालीला महालक्ष्मी म्हणतात सरस्वती पाप पुण्य त्यांच्या हाती ते त्रिलोक महेश्वर महिषांतक देवीसी पूजितेच जगत प्रभू मनोने पूजना योग्य चंडिका भक्तवत्सल अर्धाधिकी अलंकारे गंध पुष्पादी अक्षता धूपदीप नैवेदन पूजा अर्पावी देवी दैत्य भक्ष वाहोनी करती तामसी पूजा सात्विकी नम्र होनी पूजा षोडसार्पती कापूर तांबूल भावे चंदन सुमन अधिके वामांगी महिषासुरा भग्न मस्तक पूजने दुर्गेच्या हाती जोका देते सद्गती पावला दक्षिण वाहन सिंह धर्मांचे चिन्ह पूजन धर्मधारित असे विश्व देवीचा सिंह तो असे पूजन उत्तरे स्तोत्र एकाग्र करणे मग मध्यम चरित्र तेव्हा वाचावे हात जोडे प्रथमोत्तरार्धे तो पाठ निष्फळ पाठ समाप्त झाली प्रदक्षिणा नामस्कृती निरालस जगदंब वंदावे हात जोडेन सप्त सप्तीचे हे श्लोक मारून मंत्र रूप महागुणी तिळघृतयुक्त खीर करावे हवनासवे सप्तशतीमध्ये स्तोत्र उच्चार हवना करा नाम मंत्रोच्चाराने महालक्ष्मीचा पूजन मनेंद्रियासी रोधावे वंदावे ध्यात देवीसी आपण बोलूने जेव्हा व्हावे तद्रूप भक्तीने असा भक्तीने पूजत रोज तो परमेश्वर सद्भाग पूर्ण भोगुनी सायुज्य त्यास देवीचे दररोज नसे पूजा चंडीची ज्याचे घरे पुण्य त्याचे जळे सारे गोपता परमेश्वरी म्हणून पूजी भूपाळ सर्व लोक महेश्वरी शास्त्रोक्त पूजिता नित्य चंडिका सौख्य देईल चंद ओवी इति ओम इति वैकृतिक रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. मूर्ती रहस्य ऋषी बोले ओम नंदा या नावाची नंद कन्यका स्तवित पूजिता विश्वभक्त आदी न होते कनकोत्तम कांती ती सोनेरवस्त सुंदर देवी सुवर्णलतिका कनकोत्तम भूषण चतुर्भुजा पाशांकुशे पद्मशंके सुशोभित इंदिरा कमला लक्ष्मी ती रुक्मा भुजासना ती रक्तदंतिका नामे देवी सांगितली तुला आता स्वरूप वर्णिन एक निर्भय कारेजे रक्तवस्त्र रक्तवर्ण रक्त सर्वांग भूषण रक्तयुधात रक्तनेत्र रक्त केशाती भीषणा रक्त तीक्ष्ण नखात रक्त दशना रक्त दंतिका स्तरीसी प्रियवती जैसा भक्ता सेवी तशीच पृथ्वी परी विशाला ती चोमेर युगल स्तनी लांबर वंद स्थूल मोठे आकार येते मनोहर ते कर्कश परिदीप्त सर्वानंद पयोदिती या स्तन पाने भक्तांच्या पुरती सर्व कामना कडंग पानपत्र हल हाती मुसळ जिधरे परकात रक्त चामुंडा देवी योगेश्वरी अशी तिने व्यापले सारे हे जग स्थावर जंगम जो तिला पूजितो भावे व्यापतो चराचरे प्रतिदिन करी स्तोत्र रक्षी देवी तया प्रति प्रेमे पाहि निज भक्तपती सती जशी शाकंबरी नीलवर्ण लोलोत्पल विलोचना गंभीर नामी त्रिवळी विभूषित कृशोदर कर्कश शिखरायसे गोलपुष्ट घनस्तनी बाण पद्मधरी हाती धनुष्य मोठीसे असे पुष्प पल्लव मूलादी फल शाख असे करी क्षुधा तृषा मृत्यू भया हरती जे सुधारसे
शाकंभरी शताब्दी म्हणती परमेश्वर विख्यात रूप दुर्गेचे कांती मानवनार विशोका दुष्ट दमनी शमनी दुरिता पदा उमा गौरी सती चंडी कलिकतीच पार्वती शाकंभरी स्तोत्र ध्यान जप पूजन वंदन अक्षय फल ते देयन पानामृत त्वरे भीमादेवी नीलवर्ण दाडा दातच काकती विशाल लोचना स्त्रीती गोल स्थूल पयोरदा चंद्रहास कडंग शिर डमरू पानपात्र घे कविर कालरात्री कामदाते प्रशंसित तेज दुर्दंशयसेजे ब्राह्मारी प्रशंसती चित्रानुलेपना देवी चित्राभरण भूषिता चित्राभरण भ्रमर पाणिती महामारे प्रशंसते अशा सांगितलेल्या मूर्ती चंडिकेच्या जनैश्वरा जगन्माता चंडिका विख्यात कामधेनूची तिचे रहस्य गुप्त अभक्त सांगणे व्रता आख्यान दिव्य मूर्तीच्या अभिष्ट फलदायक साधन करून सर्व करा चिंतन देवीचे सप्तजन्मा अर्जित घोर ब्रह्महत्या दीपातकी सप्तशते पाठ मात्रे किलमेचे सर्व नाशदी देवीचे ध्यान विख्यात अत्यंत गुह्य बोलवले जयाने पूर्ती सर्व मनोवांछित भावना प्रसादे सर्व मान्यत्व देवी सर्व जगन्मय म्हणून श्री विश्वरूप नमित परमेश्वरी मूर्ती रहस्य ती का प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पण. आणि आपले पूर्ण अध्याय वाचून झाल्यानंतर सगळं वाचन झाल्यानंतर आपल्याला देवापराध क्षमापण स्तोत्र बोलायचं आहे. अपराध सहस्त्र जे होती हातून माझी मानो निदास माफी दे मला तो परमेश्वर अवहान न जाणे विसर्जन ने पूजन माफी दे मला तो परमेश्वर मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरी मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे शतापराधी जरी जो अंबिका नाम घेतसे सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देऊ न शके मी अपराधी शरण आलो हे जगदंबिके दयेचे पत्र आहोगे जशी इच्छा तसे करे अज्ञान विस्मृती भ्रांती न्यूनाधिकतया गुणे ते करी माप हो देवी प्रसन्न परमेश्वर कामेश्वरी जगन्माता सच्चिदानंद विग्रहे माझी पूजा करी गोड तुष्ट हो परमेश्वर गुह्य होण्याती गुह्य तू माझा जप ऐक हा मजला वो सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु. आणि याच्यानंतर आपल्याला आरती म्हणायची. तुम्ही आरती म्हणणार आहे, मी आरती म्हणणार नाही. इथे आरतीचा वेगळा व्हिडिओ येईल. थँक्यू. पूर्ण पाठ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार. जय दुर्गा माता, जय भवानी माता, जय तुळजा माता, जय अंबा माता.